यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जात असताना पुढचं वर्शिप सॉन्ग आपण घेऊया. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. पवित्र
प्रार्थना करूया. आमच्या थोरं भाऊ परमेश्वर देवप्पा, तुलाच मान महिमा गौरव असतो प्रभू. जो देवप्पा महिला मंडळाने जी स्तुती केलेली आहे देवप्पा, जे स्तुती गान तुला सादर केलेलं आहे प्रभू, खरोखर स्वर्गात असंख्य देवदेव देवप्पा आनंद आणि उल्हास करत असणार प्रभू, कारण तुला स्तुती फार आवडते प्रभू. खरोखर देवप्पा या महिलांना आम्ही तुझ्या हातात देतो देवप्पा की त्यांनी उत्तमातलं उत्तम गाणे सादर केले देवप्पा. याबद्दल देवप्पा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद असो. तसं देवप्पा इथून आता मी पुढचा वेळ तुझ्या हातात देतो. येशू ख्रिस्त आणणारा प्रभू याच्या गोडन प्रिय नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. थँक्यू महिला मंडळ, खूप छान प्रेज अँड वर्शिप घेतलेली आहे. थोड्या वेळामध्ये तुम्ही प्रॅक्टिस केली आणि गीते सादर केली. तुम्हाला एका दिवसात सांगितलं तरी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, त्यासाठी तुम्ही सक्षम आहे. आणि हेच तुम्ही ताबडतोब एका दिवसात प्रॅक्टिस करून गाणे सादर केले. धन्य देवबापाच्या नावाला धन्यवाद असो. यावेळेस शास्त्रपाठ वाचूया. यहोशवा याचा 24वा अध्याय, यहोशवा याचा 24वा अध्याय 14 आणि 15 आहे आपल्यासाठी. प्रिस्किल्ला रंगारे अक्का समोर येतील आणि वाचतील. यहोशवा 24वा अध्याय 14 ते 15 दोन वचन. तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्विक व खऱ्या मनाने करा आणि महानदापलीकडे व मिसर देशात जे देव तुमच्या पूर्वजांनी पूजिले ते टाकून देऊ परमेश्वराची सेवा करा. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हास गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आज ठरवा. महानदापलीकडे तुमच्या पूर्वजांनी जे देव पूजिले त्यांची किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्याच्या देवाची. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. तेव्हा लोकांनी उत्तर दिले, परमेश्वराचा त्याग करून अन्य देव पूजणे हे आम्हाकडून न घडो. आमेन. थँक्यू. दुसरा शास्त्रपाठ आहे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 19 ते 21. मत्तेकृत शुभवर्तमान 6वा अध्याय 19 ते 21 आपल्यासाठी तेलगोटे आंटी समोर येऊन वाचतील. तेलगोटे आंटी समोर येऊन वाचतील. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 6 19 ते 21 3 वचने. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 19 ते 21. खरोखरची संपत्ती. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीही करीत नाहीत. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. धन्यवाद. थँक्यू आंटी. संदेशाला जाण्या अगोदर
एक प्रार्थना विनंती आलेली आहे. आपल्या मंडळीचे सेक्रेटरी ब्रदर फिलिप फ्रान्सिस यांची पत्नी एलिझाबेथ फ्रान्सिस ह्या जळगावला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्यांचं हिमोग्लोबिन खूप प्रमाणात कमी झालेलं आहे, यासाठी ते ॲडमिट आहे. तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि मी विनंती करतो की आपल्या मंडळीचे पाळक साहेब पास्टर स्वप्नील नाशिकर येतील. मी बाळासाहेब घरात गेलेले की लहान लेकराला काही त्रास आहे. तर मी विनंती करतो की आपले नियोजित वक्ते सुधीर चव्हाण साहेब यांना विनंती करतो की सिस्टर एलिझाबेथ फ्रान्सिस ही ऍडमिट आहे. आपण प्रार्थना करूया. राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू आमच्या पवित्र गौरी महान पित्या, आज ह्या उपासना स्थळी आम्ही आराधना व उपासना करत असताना तू आमच्यामध्ये आहे, जो तू आम्हावर प्रीती करतो, जो म्हणतो मी तुला कदापि सोडणार नाही. जे तुझे नेत्र आम्हाकडे लागलेला असतात, धार्मिकाकडे पवित्र पित्या तुझे कान लागलेले असतात. आम्हाला कष्टी दुःखी समस्यात यातनात वेदनात तू बघू शकत नाही असा जिवंत देव आज आमच्यामध्ये आहे. आणि परत एक बार सिस्टर एलिझाबेथ यांच्यासाठी आम्ही एकत्र येऊन प्रार्थना करत असताना मला माहिती आहे पित्या, आजार कोणताही असो, व्याधी कोणती असो, समस्या कोणती असो, तुझं नाव यावे राफा आहे. तू व्याधी मुक्त करणारा गौरे बाप आहे. आणि तू शब्द मात्र बोल म्हणजे दूर असलेला माझं साखर बरा होईल. आज आम्ही आमच्या बहिणीपासून, त्या गावापासून, त्या हॉस्पिटल पासून दूर जरी असलो तरी तेव्हा आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की तू तिच्या जवळ आहे. आणि ही विनंती तुझपर्यंत पोहोचली असताना तुझा पवित्र रक्ताळलेला हाताचा स्पर्श तिला कर. व्याधी कोणती असो, विकार कोणते असो, परंतु आम्हाला एकच गोष्टीची जाणीव आहे की तुझ्या रक्ताळलेला हाताचा स्पर्श, जो आम्हासाठी फटके सहन करणारा असा येशू झालेला आहे, त्याच्या फटक्याने आम्हा आरोग्य प्राप्त झालेलं आहे. तेच आरोग्य आमच्या बहिणीसाठी तू याच वेळेस बहाल केलेलं आहे. आमचा विश्वास आहे पित्या. एका बाजूला मेडिसिन आहे, ट्रीटमेंट आहे, हॉस्पिटल आहे, परंतु या सर्व गोष्टीमध्ये यश देणारा देवच आहे. आणि त्यामुळे पित्या हे सर्व मेडिसिन, ट्रीटमेंट, औषधी हे सर्व आशीर्वादित करून या बहिणीला तू मुक्त करत आहे, व्याधी मुक्त करत आहे, लोक उभं करत आहे. कारण की तू आमचे अंतरून बदलणारा गौरे बाप आहे. आणि आज ही केली गेलेली प्रार्थना त्या स्वर्गात आणि तू हजर आहे त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली आहे. आणि तू तिला आरोग्य देऊन पूर्णपणे बरं करून लवकर रिकव्हरीच्या द्वारे उभं करून परत एक वार ह्या मंडळीमध्ये घेऊन येत आहे. आणि एक मोठी साक्ष निर्माण करत आहे की जेव्हा तू माझा धावा केला, मी ऐकले, आपले हात पुढे केले आणि मी व्याधी मुक्त केलेली आहे. धन्यवाद असो येशू की आज परत एक बार ही प्रार्थना जी आम्ही तुझ्या समोर सादर केलेली आहे ती तू ऐकून आमच्या या प्रिय बहिणीच या व्याधीतून पूर्णपणे मुक्त केलेलं आहे. येशूच्या नावात आमेन आमेन. यावेळेस आपण संदेशाकडे वळूया. त्या अगोदर मी अलायन्स मराठी चर्च भुसावळतर्फे आलेले सर्व बाहेरच्या चर्चेचे सभासद त्यांचे मनापासून आभार मानतो की ते गेल्या 2 दिवसापासून या गृहसन सभाच्या मीटिंगमध्ये येत आहे आणि खरोखर देव त्यांना आशीर्वाद देत आहे. आणि आलेले आपल्या मंडळीचे सुद्धा रेग्युलर येत आहेत. आलेल्या सर्वांचं स्वागत आहे. ते बाप आपल्याला आशीर्वादित करो. यावेळेस आपण संदेशा जास्त वेळ न जाता घेतात आपल्या आजचे जे नियोजित वक्ते आहे रेव्हरंड सुधीर चव्हाण पुणे इथून आलेले आहे. गेल्या 2 दिवसापासून ते आपल्या मंडळीत प्रभूची सेवा गृहसन या सणानिमित्त करत आहे.
अत्यंत प्रभावशाली संदेश, प्रभूचं वचन ते आम्हापर्यंत पोहोचत आहे. खरोखर देवापाच्या नावाला धन्यवाद असो. गेल्या 2 दिवसापासून दानिएलाच्या पुस्तकावर त्यांनी अत्यंत प्रभावशाली वचन दिलेलं आहे आणि आज सुद्धा ते एक असंच वचन घेऊन जे प्रभू परमेश्वर देवापानी त्यांना दिलेलं आहे ते घेऊन आपणासमोर येत आहे. त्याच पाठोपाठ त्यांनी आज सकाळी सुद्धा एक पती पत्नीचं सेमिनार हे अत्यंत लाभदायी आम्हा प्रत्येकाला झालेलं आहे. जे उपस्थित झाले खरोखर देवापण त्यांना आशीर्वादित केलेला आहे. अत्यंत चांगल्या रीतीने समजावून सांगितलेलं आहे की कुटुंब कशा प्रकारे असावं आणि सर्व माहिती आज सकाळी जवळजवळ 2.5 ते 3 तासापर्यंत हे सेमिनार सुरू होतं. खरोखर देवापाच्या त्यांच्या या सेवेला पुण्याच्या सेवेला सुद्धा आशीर्वादित करू. जास्त वेळ न घेता मी विनंती करतो की रेव्हरेंड सुधीर चव्हाण हे प्रभूचा संदेश सलाम. प्रेज द लॉर्ड. खरोखर परमेश्वर आणि देव किती चांगला आहे याचा अनुभव आपण घेत आहोत. आणि आज 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसाचा हा 2रा सेशन आहे आणि प्रभू आपल्या प्रत्येकाशी बोलत आहे, प्रत्येकास आशीर्वाद देण्यासाठी या उत्सवाचं, या सणाचं नियोजन मराठी अलायन्स चर्च यांनी केलेलं आहे आणि आपण सर्व यामध्ये आशीर्वादित असे ठरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी आपण देवाला मान महिमा गौरव देऊया. प्रथम 2 दिन मी आपल्याला 2 विषयाकडे घेऊन गेलेलो. तो विषय एकच होता, त्याचा सेक्शन 1 सेक्शन 2 यामध्ये आपण बघितलेलं आहे की शद्रक मेषक अबेदनगो हे 3 व्यक्ती आहे आणि ते अग्नीमध्ये स्वतःचा देह समर्पित करतात आणि देह समर्पित केल्यामुळे असं वाटत होतं जगाला, त्या राजाला किंवा त्या निश्चितच सत्ताधीशाला की जर याला अग्नीमध्ये टाकलं तर माझी एक जी अथॉरिटी आहे, ताकद आहे, इच्छा आहे ते पूर्ण होईल. आणि हे सर्व करत असताना एक निश्चितच एक सत्ताधारी व्यक्ती कशा प्रकारे निरंकुश होतो आणि हवं ते करू शकतो आणि जे दुर्बळ लोक आहेत त्यांच्यावर अन्याय करतो हे आम्हाला दिसून येत आहे. परंतु जेव्हा ते अग्नीमध्ये तिघ पेटत असतात किंवा तिघ तिथे हजर असतात तेव्हा दृश्य पालटलेलं असतं. जे काही अशक्य गोष्ट आहे ते शक्य तिथे झालेली आहे आणि ती गोष्ट ही आहे की अग्नी त्या प्रार्थनाशील लोकांना जाळू किंवा भस्म करू शकली नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जगातली सगळ्यात भयानक अशी परिस्थिती अग्नी, आणि ही अग्नी त्यांना जाळू शकत नाही. आपण ज्या गावात राहतो त्याचं नाव भुसावळ आहे आणि त्याच्या जवळ एक नदीचं नाव आहे तापी नदी. मला फार मोठा प्रश्न पडतो की याचं नाव तापी का ठेवलं, कारण की आपल्याला माहित आहे भुसावळ हे तप्त शहर म्हणून ओळखलं जात. आता सॅमसन दादाशी बोलत होतो, ते म्हणे की ह्याकडे उन्हाळ्यामध्ये कोणी यायला, पाहुणे यायला इकडे नाहीच म्हणतात, कारण की ह्यांचं टेम्परेचर यावेळेस तर म्हणत 47-48 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत पोहोचलेलं होतं. आणि काय माहित भुसावळकर कशा प्रकारे या तप्त भट्टीला सहन करतात. कदाचित आपल्याला सवय झालेली आहे, कदाचित आपण हॅबिच्युअल झालेला आहोत, किंवा इतर आपण साधन ज्याच्याद्वारे थंडावा निर्मित करता येतं, एसी असेल किंवा कूलरचा असेल त्याचा वापर करतो आणि परत एक बार हा सीझन जातो आणि आपण सुरक्षित बचावले जातो. परंतु ते 47 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर हे इतर लोकांना अतिशय भयानक असं वाटतं, कारण की 47 मध्ये कसे जगू शकतात किंवा कसं आपण. आणि सायंटिस्ट किंवा आपल्याला आपण जर बघितलं तर ते म्हणतात की येणाऱ्या दिवसात 50+ पण होऊ शकतं टेम्परेचर, कारण की जी जगातली जी परिस्थिती आहे किंवा प्रदूषण आहे किंवा आता जे काही वाटचाल आहे ती अशा प्रकारे चालू आहे की निरंतर टेम्परेचर वाढणार आहे. पुण्याला देखील 30-35 म्हणजे खूप होतात, त्यावेळेस 40-42 वर पोहोचतं ते पण.
तर यावरून असं दिसून येतंय की या तप्त भट्टीमधून देखील ते सुखरूप बाहेर पडले, जे करा ती 400च्या वर टेम्परेचर घेऊन आली होती. परंतु त्या तप्त भट्टीमध्ये टाकले गेले 3 आणि दिसत होते 4. तर चौथा जो होता त्याचं नाव आहे देवपुत्र. हो प्रियानो, एक गोष्ट लक्षात ठेवा की अशा तप्त भट्टी, अशा समस्या, अशा अग्नी परीक्षेमध्ये देव तुम्हाला आणि मला एकटं सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. ही फार आपल्या जीवनाची महत्वाची गोष्ट की तो तुम्हाला आणि मला एकटं सोडणार नाही. आणि त्या भट्टीमध्ये जाण्याच्या अगोदर कालच परवाच आपण बघितलंय की ते म्हणतात की तुला उत्तर द्यावं राजा असं आम्हाला प्रयोजन वाटत नाही. तुला जे करायचं ते कर, तुला जे योग्य वाटतं ते कर. तू राजा आहे, तुझ्याकडे पद आहे, तुझ्याकडे अधिकार आहे, ऑथॉरिटी आहे, तू तुझ्या हिशोबाने कर, तुझ्या बाजूने सत्ता देखील आहे. परंतु आम्हाला तुझ्या सत्तेची, तुझ्या अग्नीची भीती वाटत नाही, कारण की आमच्या बाजूने एक आहे ज्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो निर्माण करता, निर्मिती करणारा असा देव आहे. आणि त्याची इच्छा असेल तर आम्ही यातूनही सुखरूप बाहेर पडू, परंतु त्याची इच्छा नसेल तो नो इश्यू. आम्हाला काही देखील कंप्लेंट नाही, परंतु आम्ही तुझ्या समोर नमणार नाही. आम्ही तुझ्या समोर नमणार नाही, आम्ही माघार घेणारे नाही. संत पाऊल म्हणतो की तुम्ही माघार घेणाऱ्या लोकांपैकी नसावे, हे मला वाटते. यस प्रियांनो, आजचा संदेश त्यावरच अवलंबून आहे. परंतु काल आपण बघितलं की त्याच अग्नी परीक्षेतून, त्याच तप्त भट्टीमधून आता देवाचा पुत्र जो अग्नीत उभा होता आणि त्याने तिघांचा बचाव केला. आता या अग्नी परीक्षा म्हणजे वधस्तंभाच्या जवळ आणि वधस्तंभावर पिलाताच्या समोर तो उभा आहे. आणि पिलात तो म्हणतो की माझ्या हातामध्ये सत्ता आहे, मी मृत्यूदंड देऊ पण शकतो आणि तुझी सुटका पण करू शकतो, पण तू काहीच बोलत नाही. आणि त्या समय प्रभू येशू ख्रिस्त पिलातास म्हणतो, जर हा अधिकार वरून तुला आला नसता, हे पद जर तुला वरून मिळालं नसतं, तर तुझं काही देखील चाललं नसतं. यस, ही बाब प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट करतो की तू अधिकारी आहे, तुझ्या बाजूने सत्ता आहे, तुझ्याकडे सैनिक आहे, तुझ्या बाजूने माझेही लोक तुझ्या बाजूने आहे, कोणीच माझ्या पक्षाचा नाही. प्रत्येक जण विरोधक मला दिसतो, परंतु मला एकच गोष्ट माहिती आहे की विरोध करणारे किंवा न करणारे या सर्व गोष्टी जे काही निर्णय घेते, ज्याला वधस्तंभाचा मृत्यूदंड हा प्रकार मला देण्याची तयारी दर्शवत आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की माझ्या देवाची इच्छा आहे की मी ते सहन करावं. माझी इच्छा आहे की मी त्या वधस्तंभावर आपले प्राण अर्पण करावं. तर त्यामध्ये कोणी देखील जे आहे ते मध्ये पडू शकत नाही. आणि इच्छा असून देखील पिलात येशूला सोडवू शकला नाही, कारण की इथे पिलात आणि त्याची पत्नी या दोघांना कुठेतरी वाटत होतं आणि तो देखील स्पष्ट सांगतो की ह्याच्या ठाई मला कोणतेही पाप आढळत नाही. मग काय याला वधस्तंभावर देत आहे? जगामध्ये राहत असताना एक प्रेशर असतो, एक दबाव असतो, आणि सतत ही लोकांना त्या प्रेशर आणि दबावाला हँडल करता जेव्हा येत नाही, त्यांना असं वाटतं हमारी कुर्सी अब धोके में है. त्यामुळे ते दबावाला किंवा ते प्रेशरला किंवा त्या रॅलीला किंवा त्या समूहाला बघून असे निर्णय घेतात ज्यांनी त्याची खुर्ची तर वाचते, परंतु जे लोक दुर्बळ आहे, जे खरोखर ज्यांच्यावर संरक्षणाचा हात असायला पाहिजे, त्याच्यावर अन्याय केला जातो. त्यापैकी कदाचित आपला समाज देखील एक आहे की जो अनेकदा अशा प्रकारच्या दबावाखाली येतो आणि काही न केल्यामुळे देखील आम्हाला अनेक संकटातून, छळातून, उत्पीडन ज्याला म्हणतो त्यामधून आम्हाला जावं लागतं. परंतु मी परत एक वार ते सांगू इच्छितो की दोन्हीही घटनेमध्ये जोपर्यंत देव आणि देवाची इच्छा नाही, तोपर्यंत तुम्हाला आणि मला कोणी हात लावू शकत नाही, कोणी तुम्हाला मारू शकत नाही. आणि जर संकटात देवाने ठरवलं योबाप्रमाणे की तुला संकटात जायचं आहे, तर त्यापासून तुम्हाला कोणी बाहेर देखील काढू शकत नाही. दुसऱ्या भाषेमध्ये देवाच्या हातामध्ये आपण जे ते विश्वासणारे लोक आहे ते
निश्चितच सुरक्षित असे आहोत. आणि त्यामुळे मी वारंवार प्रत्येक संदेशामध्ये सांगितलं, जगणे हे मला ख्रिस्त, मरणे हे मला लाभच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर मरण पत्करल्यानंतर जे काय घडलं ते मागील 2000 वर्षापासून लोक बघत आहे. तो जो वधस्तंभ होत आहे, तो वधस्तंभ जगासाठी सगळ्यात अनमोल असं प्रतीक ठरलेलं आहे. आणि त्याच्या छत्रछायेकडे काल परवाच मी सांगितलं की जवळजवळ 102 देश, 102 कंट्रीज, हे 102 देश जे आहे ते मेजॉरिटी मध्ये ख्रिस्ती समाज आहे. आणि हे घडलं तरी कसं? काय प्राण अर्पण केल्यामुळे, काय प्राण दिल्यामुळे हे सर्व काय घडू शकतं? अहो, मारून लोकांना जिंकता येतं, प्राण देऊन कसं काय जिंकता येईल? हे गुज एक रहस्य आहे जे लोकांना आजवर कळालेलं नाही, की जर आम्हाला जिंकायचं आहे तर संपवावं लागतं समोरच्याला. पण इथे तर स्वतःचा जीव देऊन जिंकणं हे आहे तरी काय प्रकार? हो प्रियांनो, यावरून आम्हाला एक गोष्ट कळत आहे की या जगामध्ये सैतानाची जरी सत्ता असली, कदाचित जगाचा अधिपती सैतान जरी असला, तरी देखील आज देखील देवाच्या योजना त्याच्या लोकांसाठी कार्यरत आहे आणि पुढे देखील कार्यरत राहणार. प्रेज द लॉर्ड. आणि त्या योजनेचे भाग आपण इथे आहोत. देवाने ठरवलं होतं की या दिनी, या समयामध्ये माझे भक्तजन या मंदिरामध्ये येणार, ज्याला मराठी अलायन्स चर्च म्हटलेलं आहे. आणि तिथे आल्यानंतर त्यांच्या जीवनाला मला नुसतं अग्नी परीक्षेतून नव्हे तर पवित्र आत्म्याच्या अग्नीतून एक नवीन संजीवन देणे, हे त्याची इच्छा आहे. आणि आज देखील सकाळच्या सेशन मध्ये अनेक कपल्स मला वाटले की खरोखर खूप आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे, अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळालेल्या आहे. विषय काही तुम्ही नवीन नाही, हे विषय काही नाही, कोणासाठी नवीन नाही. संडे स्कूलच्या लेकरांना माहीत, त्याच गोष्टीतून मी तुमच्याशी बोललो, परंतु मी नव्हे, देव तुमच्याशी बोलत होता. आणि तुमच्या जीवनात, त्या कुटुंबातल्या अनेक समस्या, अनेक प्रश्न, अनेक अडचणी, अनेक विपरीत परिस्थिती, अनेक हल्ले, अनेक निराशा, डिप्रेशन, सर्व प्रकारच्या समस्येचं उत्तर आज देखील त्या येशूकडे आहे. आणि तो आज तुम्हाला आणि मला परत इथवर एकत्र घेऊन आलेला असताना तुम्हाला आणि मला काहीतरी दाखवू इच्छितो. धन्यवाद असो त्या लोकांना जे ऑनलाईन पण जॉईन होतात. हजारो लोक जॉईन झालेले आहे फेसबुकवर आणि यूट्यूब चॅनलवर. आणि त्यांनी देखील उत्तमरित्या या जे सेवा कार्य जे अलायन्स मराठी चर्चने केलं त्याचं कौतुक केलेलं आहे. आज आपण एक विशेष विषयाकडे वळूया आणि हा देखील आपल्या परिचयाचा विषय आहे. आणि तो विषय आहे 10 पिढ्या. किती लोकांना माहिती आहे? संडे स्कूलची मुलं आज नाहीये, परंतु 10 पिढ्या माहित आहे सगळ्यांना. आणि आज 10 पिढ्यांवर आपण संदेश ऐकणार आहोत. त्यामुळे आपण आपलं पवित्र शास्त्रात जाऊया आणि निर्गम हे काढूया. निर्गम याचा 5वा अध्याय, आणि यामधून आपण या 10 पिढ्यांकडे बघूया. खरोखर काही लोक अशाच प्रकारचे पिढ्याने पिढीले जात आहे. पहिल्या दिवशी पण आपण बघितले की शद्रक, मेषक, अबेदनगो एक वेदनातून पिढ्यातून गेले. दुसऱ्या दिवशी आपण बघितलं प्रभू येशू ख्रिस्त देखील वेदना आणि पिढ्यातून जात आहे. आणि आज आपण बघत आहोत की आणखीन एक पिढा जी देवाने या मिसर देशावर आणलेली आहे, ज्याच्यामध्ये 10 पिढ्या आहे, आपल्या सर्वांना माहित आहे. आणि त्याद्वारे आपल्याला काहीतरी शिकायचं. इथे बसलेले आम्ही सर्वजण कोणत्या ना कोणत्या समस्येने पीडित आहोत. हम कोई ना कोई समस्या से पीडित है. आणि या समस्यामधून सुटका, या समस्यामधून मुक्ती, या समस्यामधून बाहेर पडणं हा प्रत्येकाची इच्छा आणि देवाची देखील योजना आहे. परंतु घडतं काय नेमकं, देव सांगत काय आहे, त्याकडे आज आपण लक्ष लावूया. आरंभीचं वचन यहोशुआ 24:15 वाचण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराची सेवा करणं जर तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार ते आजच ठरवा. तुम्ही म्हणा पाळक साहेब, इथे तर आम्ही देवाची सेवा करतो, दुसऱ्यांची सेवा करणारे कोणी नाहीये. परत एक बार यहोशुआ या वेळेस त्या लोकांना म्हणतो जे परमेश्वराचेच लोक आहे, असं नाही की ते परके लोक आहे, परमेश्वरांच्या लोकांनाच तो म्हणतो की परिस्थिती बघून तर मला असं वाटत नाही
की तुम्ही देवाचे लोक आहे, कारण की तुम्ही देवाची सेवा कमी आणि इतर कामच जास्त करतात. तुमच्या जीवनामध्ये देवाला शोभेल असं कार्य, देवाचा मान सन्मान राखला जाईल असं कार्य, देवाचा गौरव होईल असं कार्य तर मला दिसतच नाही. त्यामुळे मी कोणत्या भाषेमध्ये म्हणू की तुम्ही माझ्या देवाची किंवा तुमच्या देवाची उपासना करतात. त्यामुळे तो परत एक वार म्हणतो की परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल तर आज आपल्याला परत एक वार आपल्या हृदयाची, आपल्या जीवनाची परत एक वार आत्मपरीक्षण करायचं आहे की खरोखर आम्ही कोणाची सेवा करत आहोत. आरंभीच आपल्याला सांगत आहे की आपल्याला आज मी विविध टप्प्यांमध्ये घेऊन जाणार आहे आणि त्या टप्प्यांमधून म्हणजे पिढ्यांमधून नेल्यानंतर तुम्हाला आणि मला आत्मपरीक्षण करायचं आहे की आम्ही कोणाची सेवा जास्त करतो. परंतु यहोशवा असा म्हणतो, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. हे त्यांनी ठाम निश्चय आणि संकल्प केलेला आहे. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये अनेकदा प्रश्न निर्माण होतात, अनेक समस्या निर्माण होतात आणि मग आपण हवा तेवढा वेळ, हवा तेवढा समय देवाला देऊ शकत नाही आणि आपण म्हणतो एक्सक्यूज मी, सॉरी देवा, आम्ही ते तसं करू शकत नाही कारण की माझी ही अडचण आहे, माझा हा समस्या, माझा हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपण काय करतो, ऍडजस्टमेंट करतो. कधी कधी आपल्याला चर्चमध्ये दिसतं की घरातले 2 जण येतात, 2 जण येत नाही. अरे तू आज जा, मी उद्या जाईल. आलटून पालटून आपण काम करतो कारण की आपल्याला वाटतं की आहे तर महत्वाचं, जायला तर हवं. वर्षातून एकदाच हा सण येतो, हा संजीवन संभाचा सण आहे. परंतु यामध्ये आम्हाला चुकवायचं पण नाही आणि चुकवायचं पण आहे. काही जण येणार, काही जण येणार नाही. काही जण येणार, अर्धवट मनाने येणार, बसणार, परंतु काही त्यांना लाभ मिळणार नाही. आणि या सर्व गोष्टी आम्हाला हे दाखवतात की आम्ही या दिवसामध्ये ऍडजस्टमेंट, तडजोड करण्यामध्ये येतात. ह्याला म्हणतात समय सूचकता. हिंदीमध्ये खूप सुंदर शब्द आहे, वक्त की नजाकत. अरे भाई, वक्त की नजाकत समझो, अभी ऐसे दिन है, जरा कुछ अच्छे काम कर लो. आणि आपण अनेकला म्हणतो कारण की जे वक्त को जो पहचानता नाही तो वक्त भी उसका साथ देता नाही. अशा पुष्कळ डायलॉग आपण मारत असतो. तर वक्त वक्त की बात आहे, अशा अनेक गोष्टी आपण समय समयाला सांगत असतो. प्रियांनो, वक्त हा देवाच्या हातामध्ये. प्रेज द लॉर्ड. हा, तुम्ही आम्ही आमच्यासाठी वक्त आहे, घड्याळ आहे, समय आहे, वॉच आहे, या सगळ्या काही गोष्टी आहे. कारण की जोपर्यंत सूर्य आहे, जोपर्यंत दिवस आहेत, जोपर्यंत रात्र आहे, तोपर्यंत सगळं काही आहे. एकदा धगधग इकडचं घड्याळाचे टुक 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 बंद झाली की समय, वक्त खलास, तो वक्त गेला. मग तुम्ही सगळे विश्रांती म्हणजे ज्याला म्हणतो महानिद्रेमध्ये जाणार. परंतु जोपर्यंत घड्याळाची टकटक चालू आहे की इकडची धगधग चालू आहे, तोपर्यंत वक्त आहे. परंतु आता हा वक्त आम्ही कशा प्रकारे घालवतो याबद्दल सिरियसली विचार करण्याची गरज आहे. तुम्ही म्हणणार, जर पाळक साहेब आम्ही प्रार्थनाच करत राहिलो, मंदिर देवच करत राहिलो, तर हम तो संन्यासी बन जाएंगे. मग हे काम धंदा, घर, कुटुंब, जबाबदारी हे आम्ही कसे काही पार पाडणार. हो प्रियांनो, परमेश्वराने देखील जी पहिली ड्युटी आदम हव्वाला दिली, त्यामध्ये त्यांनी कंटिन्यू आराधना नाही, तर संध्याकाळच्या वेळेस त्यांना भेटायला येत असे. परंतु दिवसभर त्याला त्या गार्डनिंगचं काम दिलेलं होतं. असं नाही की परमेश्वराने त्यांना म्हटलं तू आराम कर, नाही, तुला पण जा. परमेश्वराने स्वतः अपॉइंटमेंट केलेले, स्वतः ड्युटी दिलेली आहे, स्वतः कामाला लावलं आहे आणि त्यांनी वेळ पण ठरवलेला आहे की या वेळेस मी तुला भेटायला येईल. आणि परमेश्वर नियमित त्याला जाऊन भेटत असे आदाम हव्वाला. परमेश्वराला माहित आहे, परमेश्वराने तुम्हाला आणि मला जबाबदार पती अति पत्नी बनवलेला आहे आणि जबाबदारी पाळण्यामध्ये देखील आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. असं नाही की तुम्ही बेजबाबदार बना.
परमेश्वर देखील जबाबदारी पार पडतो, पुत्र देखील जबाबदारी पार पाडतो, पवित्र आत्मा देखील जबाबदारी पार पाडतो आणि जगामध्ये सांसारिक मनुष्य म्हणून आम्हाला देखील जबाबदारी पार पाडायची आहे. परंतु एक महत्वाची जबाबदारी आपल्या जीवनामध्ये ही आहे की आपला देव याच्यासाठी आम्ही कशा प्रकारे आणि कुठे आणि किती वेळ देणार हे तुम्हाला ठरवायचं आहे. हे तुम्हाला आणि मला ठरवायचं आहे. यहोशू म्हणतात ते तुम्ही आजच ठरवा, ते तुम्ही आजच ठरवा, मी आणि माझं घराणं. तर ते तुम्ही आजच ठरवा. इथे एक गोष्ट आपल्याला दिसून येते यहोशूच्या बोलण्यावरून. काय दिसून येते? की तो वैतागलेला आहे. नाही तर वैतागल्याशिवाय अशी स्टेटमेंट निघत नाही. बोलून बोलून अरे यार बोल बोल के थक गया यार, सुधरता ही नाही आदमी. मग बाबा आता एक काम कर, हात जोडतो, तू तुझ्या रस्त्याने जा, मी माझ्या रस्त्याने जातो. ही वैतागाची भाषा आहे की हा बोलून 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 थकून गेलो बाबा, पण ह्याच्यामध्ये काही परिवर्तन नाही. मग एक काम कर, तुला जे करायचं ते तू कर, आम्ही तर मग आमच्या देवाचीच उपासना करणार. हो प्रियानो, ही बाब आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. ही वैतागवाडी ज्याला आपण म्हणतो ती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अनेकदा येता कामा नाही. जर आमचा देव आमच्यापासून जर वैतागला तर आमच्यासाठी भयानक दिवस आणि कठीण दिवस येणार आहे. परंतु तो धैर्याने, प्रीतीने, अनुग्रहाने तुम्हाला आणि मला जवळ करतो. त्यामुळे तुमचा आणि माझा टिकाव लागतो. आणि जर त्याने असं केलं नाही तर आमचं काय होणार ह्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. आणि यामुळे ही समय सूचकता जी आहे त्यामध्ये एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, आणि ते म्हणजे की तुम्हाला आणि मला या जगामध्ये देवाने का पाठवलेलं आहे, का ठेवलेलं आहे, हे जोपर्यंत तुम्हाला आणि मला कळत नाही तोपर्यंत तुम्हाला निश्चितच तुमचे ड्युटीज, तुमचे कर्तव्य कळणार नाही. एखाद्याला आपण IT मध्ये पाठवलं तर तो IT मध्ये कोणतं काम करते, का अकाउंटंट आहे, अकाउंटंटला माहिती मला हे काय काम आहे, त्याने त्याचं शिक्षण घेतलेलं असतं, त्याची ट्रेनिंग झालेली असते, आणि मग ट्रेनिंगच्या नंतर त्याच्या हातामध्ये जबाबदारी दिली जाते. त्याला सांगितलं जातं की बाबा 12-8 तुझी ड्युटी आहे किंवा 8 ते 4 तुझी ड्युटी आहे, त्यावेळेस तुला हे काम करायचं, किंवा एक सेल्सवाला असेल तर हे टार्गेट तुला पूर्ण करायचं, आणि या जबाबदारीनंतर महिन्याअखेरी तुला सॅलरी मिळेल. प्रत्येकाची नेमणूक या जगामध्ये एक जबाबदारी सह केली गेलेली. पत्नीला जबाबदारी माहिती आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिला वेगवेगळ्या समयामध्ये कोणकोणते काम करायचे त्याचं नियोजन, प्लॅनिंग केलेलं असतं, ते अगोदर करून ठेवते. त्यामुळे सगळं काम व्यवस्थित घडतं. मग जगामध्ये, कामामध्ये, व्यवसायामध्ये, ड्युटीज मध्ये आम्हाला सर्व काही जबाबदारी कळते आणि आपण योग्य प्रकारे पार पाडतो देखील, आपण यशस्वीरित्या पार पाडतो देखील. परंतु प्रश्न हा येतो की देवाने आम्हाला या जगामध्ये एक ख्रिस्ती म्हणून ठेवलेला आहे, कारण की आम्हाला माहिती आहे आम्ही त्याला नाही तर त्याने आम्हाला निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे नाही आम्ही तिथे काही कोणती तरी परीक्षा दिलेली आहे, इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्यामध्ये सिलेक्ट झालं म्हणून देवाने तुम्हाला आणि मला ख्रिस्ती म्हणून नेमलं नाही, असं नाहीये. निश्चित देवाची योजना तुमच्या आणि माझ्यासाठी होती. त्यामुळे त्यांनी तुम्हाला निवडलं, नेमलं यासाठी की जावं आणि फळ द्यावं, जावं आणि फळ द्यावं. म्हणजे काहीतरी आम्हाला फ्रुटफुल काम, उत्तम असं काम दाखवायचं आहे. आणि यासाठी इथे प्रत्येक व्यक्ती, लहान असो, थोर असो, स्त्री असो, पुरुष असो, वृद्ध असो, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे. पण प्रश्न हा येतो, मला कोणती जबाबदारी दिली गेली आहे? कारण की एक दिवस जेव्हा या जगातून तुमचं आणि माझं जाणं होईल, तुमचं अपॉइंटमेंट लेटर मध्ये जी काही जबाबदारी दिलेली आहे त्या हिशोबाने तुम्हाला म्हणतील आता हे दाखवा. जो कोणी व्यक्ती रिटायर होतो तर त्याला चार्ज द्यावा लागतो, बरोबर आहे. इतर रेल्वेचे अनेक जण बसले त्या भाषेमध्ये, किंवा ज्या दिवशी तुमची ड्युटी संपली, 4:12 संपली, 12 वाजता दुसरा येणार, त्याला चार्ज द्यावा लागतो, बरोबर आहे ना. की बाबा हे काम मी केलं, आता पुढचं काम तुला करायचं. अरे एवढं या जगामध्ये चार्ज द्यावा लागतो, मग देवाला काही चार्ज नाही देणार.
देवाने म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे, सकाळी तुला आता जेव्हा संध्याकाळ झाली जीवनाची, आता ह्या सगळ्या गोष्टी तू काय केलेलं आहे मला दाखव. आणि तू म्हणता नाही हमको तो मालूम ही नहीं था कुछ. अरे मालूम ही नहीं था, हम तो चर्च जाते थे, हम तो प्रार्थना करते थे, हम तो दुआ करते थे. यस, ह्या गोष्टी करतात, पण देव म्हणाल हे तर सगळेच करतात, तुझ्यासाठी तू स्पेशल आहे माझ्यासाठी. आपल्याला किती आनंद वाटतो, तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. हो वा, किती साहेब किती आनंद, मन एकदम भरून येतो, देवासाठी मी किती अमोल. येस, पण अमोल आहे, पण तुझ्यासाठी काहीतरी जबाबदारी दिलेली नव्हे. आणि ती जबाबदारी जर तुला ओळखता आली नाही तर तू करणं काय आहे. आणि नंबर 2 आहे की ती जबाबदारी पार पाडत असताना तुम्ही किती प्रामाणिकपणे जीवन जगता, हे देखील महत्वाचं. आणि यामुळे अनेक जण म्हणतील पाळकसाहेब आम्हाला ते माहित नाही. प्रियांनो, मी परत एक बार रिपीट करतो की तुम्हाला आणि मला देवाच्या जवळ जाऊन मला तुझ्यासाठी काय करता येईल हे विचारणं गरजेचं आहे. कदाचित एक मातेला आपल्या कुटुंबाचं संगोपन करणं, विश्वासूरित्या संगोपन करणं देखील एक देवाची दिलेली जबाबदारी असू शकते. कदाचित एका बहिणीला ही देखील जबाबदारी असू शकते की हे सर्व सांभाळून तिने महिला मंडळामध्ये काम करावं. एका पुरुषाला ही देखील जबाबदारी दिली असेल की येऊन ह्या मंदिराची व्यवस्था करावं किंवा या कमिटीमध्ये काम करावं. एखाद्या पुरुषाला ही देखील जबाबदारी दिलेली असेल की तू बसल्या बसल्या फार व्हॉट्सअप खेळतो, मोबाईल खेळतो, चल बसल्या बसल्या काही व्हिडिओज शेअर कर, काही वचन लोकांना शेअर कर. ही पण एक सेवा असू शकते. सेवेचे अनेक प्रकार आहे, परंतु प्रत्येक प्रकारामध्ये एकच कन्क्लुजन निघतं की त्याच्याद्वारे देवाचा गौरव व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हा, त्यामध्ये देवाचा गौरव, देवाची महिमा ही होणं हे कार्य जबाबदारी असू शकतं. परंतु आपण अनेकदा पळवाट काढतो, शॉर्टकट काढतो आणि त्या जबाबदारीपासून देवाला फसवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे अनेकदा आम्ही चुकीच्या मार्गावर चालत असतो. जसं काल देखील मी सांगितलं सकाळी की जेव्हा आपण ज्या ट्रॅक दिलेला आहे त्या ट्रॅकवर जर धावत नाही आणि ट्रॅक बदलतो, तुम्ही बाद झालेले आहे. भले तुम्ही पळत पळत पुढे, सगळ्यात पुढे जरी गेला असेल तरी शेवटी ते व्हिडिओ क्लिप बघतात, त्याच्यामध्ये दिसतं की हा व्यक्ती पहिला जरी गेला परंतु ह्यानी ट्रॅक बदललेला होता, त्यामुळे तो डिस्क्वालिफाय होतो आणि मग मागच्यांना विनर असं घोषित केलं जातं. तुम्ही जर पुढे जाऊन शॉट मारायला गेल्याने बॉस मिस झाली की मागून उडून देतो विकेट किपर. ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही आणि मी बॉल चुकवल, ट्रॅक चुकवला तर तुम्ही जिंकू शकत नाही. जगामध्ये हा नियम आहे तर देवासाठी हा नियम नाही का? आणि यासाठी आज आपण या 10 पिढ्यांच्या द्वारे थोडक्यामध्ये काही गोष्टी शिकणार आहोत. आणि प्रथम आपण कृपया निर्गम काढूया आणि तिथे कदाचित हायलाइट करा आणि यामध्ये काही ऍडजस्टमेंट जे आहे ते त्या लोकांनी म्हणजे फारो राजाने केलेले आहे यासाठी की या लोकांवर प्रभुत्व गाजवावं. आणि परिणाम काय झाला? 5वा अध्याय, निर्गम याचा 5वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये मी फार पूर्ण घेणार नाही कारण की मोठा भाग येतो. तेव्हा मोशे व हरोन फारोच्या समोर जाऊन उभे राहिले आणि म्हणतात, इस्रायलाचा देव परमेश्वराला सांगत आहे की माझ्या लोकांनी माझ्या प्रित्यार्थ रानात जाऊन उत्सव करावा, त्यासाठी आम्हाला जाऊ दे. बघा, परत एक बार राजा आहे, त्याच्या समोर गुलाम उभे आहे. बायबल मध्ये पण आपण बघितलंय नबुकदनेस्सर राजा आहे, शद्रक मेशक उभे. आपण या अगोदर देखील दुसऱ्या दिवशी बघितलं, पायलट हा अधिकारी आहे, त्याच्या समोर येशू एक अपराध्याच्या स्वरूपामध्ये उभा आहे. आज इथे आपल्याला दिसत आहे की गुलामांचं नेतृत्व करणारे हे 2 बंधू जे आहे, ज्याचं नाव मोशे आणि हरोन आहे, ते फारोच्या समोर उभे आहे आणि ते म्हणतात की आम्हाला रानात जाऊन आराधना करायची, भक्ती करायची, आम्हाला व आमच्या लोकांना जाऊ दे. तेव्हा काय रिप्लाय येतो बघा समोरून. फारो म्हणाला, हा कोण परमेश्वर ज्याचे ऐकून मी इस्रायलला जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही आणि इस्रायलला आम्ही काही जाऊ देणार नाही. कोण आहे परमेश्वर? हीच बाप नबुकदनेस्सर म्हणतो, अरे देव भी कुछ नहीं, मैं है छुड़ाने वाला भी बचाने वाला. पायलट पण म्हणतो मीच आहे,
तुला वाचवणार, तुला सोडणार. इथे हा म्हणतो मला देव काय माहित नाही, तुम्हाला मी जाऊ देणार नाही. हो प्रियानो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा अनेक लोक मला भेटतात, बाळासाहेब बिलकुल घरातून निघायची इच्छा नव्हती हो, फार आज काम लागले, काहीतरी अचानक काम आलं, अचानक पाहुणे आले, बिलकुल इच्छाच नव्हती, परंतु तरी मी मंदिराला आले. डोकं खूप दुखत होतं, त्रास होत होता, पण मी म्हटलं नाही नाही, आज काही करून मला मंदिराला जायला पाहिजे. मी ठरूनच ठेवलं होतं, थोडा उशीर जरी झाला पण मी जाईन मंदिराला, मी जातो मंदिराला. आणि मी आलो ना, तर आज खूप आशीर्वादित झालो. होतं का कधी तुमच्यावर असं? यस, आमची इच्छा नसते, परंतु तरी देखील आम्ही आपलं मन, आपले विचार कठीण करून जेव्हा देवाच्या जवळ येतो, मंदिरामध्ये येतो, त्या दिवशी आम्हाला काहीतरी विशेष मिळतं, काहीतरी अद्भुत मिळतं. मग आता हे अडवणारं कोण आहे? हे अडवणारा कोण आहे? हे आजार अडवणार आहे, ही समस्या अडवणार आहे, की आपले प्रियजन अडवणार आहे, की परिस्थिती किंवा ज्याला हालात म्हणतो ते अडवणार आहे? ही बाबला कोणीही देखील अडवणार असो, परंतु एक लक्षात ठेवा, ते परिस्थिती किंवा त्या हालाची इच्छा आहे की तुम्ही देवापर्यंत जाऊ नये, तुम्ही आराधना उत्सव करू नये, तुम्ही या सणामध्ये भाग घेऊ नये. त्या समय फारो म्हणजे सैतानाचं प्रतीक दिसतं, आणि इस्रायल आणि जे लोक नेतृत्व, मोशे आणि अहरोन हे देवाचं नेतृत्व करत आहे. आणि या दोघांमध्ये आता आपल्याला संघर्ष दिसत असताना फारो म्हणतो, मी तुमच्या लोकांना ओळखत नाही आणि मी तुमच्या देवालाही ओळखत नाही, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. बड़ी मुश्किल से मेरे फंदे में आए है. 400 वर्ष होऊन गेले होते, काही थोडा काळ नव्हता. 400 वर्षामध्ये त्यांच्या कितीतरी पिढ्या आल्या होत्या आणि गुलामीमध्येच वावरल्या होत्या. परंतु का आम्ही जाऊ द्यावा हा प्रश्न, आणि प्रथमच असा काही प्रश्न निर्माण झाला होता. आणि ते म्हणतात बघा, चौथ्या वचनामध्ये, मिसरचा राजा त्यांना म्हणाला, हे मोशे आणि अहरोना, तुम्ही लोकांस काम सोडून जावायला लावतात का? तुम्ही बिगार कामावर चालते व्हा. आणि 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की इथपर्यंत तुम्हाला विटा करण्यासाठी मी गवत देतो, तर यापुढे यांना देऊ नका, विदाऊट गवताचे त्यांना विटा करायला लावा. दुसऱ्या भाषेमध्ये 9व्या वचनामध्ये असलेली, त्या लोकांवर त्यांनी अधिक काम लादले आणि कामाचा बोजा पडून ते खोटे बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि इथे आम्हाला दिसतं की जेव्हा त्यांनी फार आग्रह करायला लागला, तर ते म्हणे लबाड लोक आहे, हे कामचुकार लोक आहे, यांना आरामाला फिरायला जायचं कुठेतरी आणि ते देवाचं नाव घेऊन निघतात, आणि त्यामुळे यांना तुम्ही जाऊ देऊ नका. आणि त्यांनी दुप्पट कामाचं ओझं वाढवलं. अनेकदा आपल्याला ड्युटीमध्ये असं दिसतं, रविवारचा दिवस आहे आणि कधी कधी असं आपल्याला वाटतं की रविवारचा दिवस तर काहीतरी जास्तच काम पडतं, डबलच ड्युटी लावून देतात, हा आला नाही तो आला नाही, चला जा तुम्ही कामाला, हे नाही ते. आणि आपल्याला अतिशय वाईट वाटतं की आजचा दिवस तर मला जास्त म्हणजे लवकर जायचं होतं आणि आज मला जास्त वेळ अडकून ठेवला, तर मला आज मंदिराला जायचं परंतु आणखीन प्रॉब्लेम आणि अडकळण आले. आणि हे घडतं का? कारण की सैतानाला निश्चितच आवडत नाही की आम्ही जे सांसारिक लोक आहो, आम्ही जे दैहिक लोक आहो, त्यांनी आत्मिक लोक म्हणून मंदिरामध्ये यावं. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये लढा सतत चालू असतो. एका बाजूला दैहिकता आहे आणि एका बाजूला आत्मिकता आहे. दैहिकतेचं नेतृत्व कोण करतं? सैतान. आत्मिकतेचं नेतृत्व कोण करते? देव. आणि या लढ्यामध्ये जो विजय होणार आणि जो विजय ठरणार त्यावर तुमचं आणि माझं जीवन अवलंबून आहे. इथे त्यांना लगेच लक्षात येतं की हे कामचुकार लोक आहे, यांना जर जाऊ दिलं तर काम कोण करणार? पूर्ण इकॉनॉमी जी आहे ती आमची ह्यांच्यावर अवलंबून आहे. फुकटचे काम करून घेतो, हे गेले तर आमची इकॉनॉमी सगळी ढासळून जाणार, त्यामुळे आम्ही तुला जाऊ देणार नाही, आम्ही तुला जाऊ देणार नाही. आणि अशा प्रकारे आम्हाला दिसतं की त्यांनी त्याला जाण्यापासून रोखलेलं आहे. आणि यामुळे प्रियांनो, सैतानाला कधी देखील आवडत नाही की ज्यांना आम्ही फसवून ठेवलेले, आम्ही जखडून ठेवले, त्यांना सहजासहजी सोडून द्यावं.
सहजासहजी सोडून द्यावं हे सैतानाला कधी देखील आवडत नाही. कारण की त्यांना असं वाटतं की हे जे माझी गुलामी करत आहे, हे जे माझ्या अधिपत्याच्या खाली आहे, त्याच्याद्वारे माझी सत्ता मजबूत होत आहे, माझी इकॉनॉमी मजबूत होती, माझी ताकद मजबूत होते. आणि जर ह्यांना सोडलं आणि उद्या हे गेले पळून किंवा हे गेले देवाच्या जवळ, तर माझी सत्ता धोक्यात येईल. आणि त्यामुळे हे खडू देऊ इच्छित नाही. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की तो त्यांना जाऊ देना, तो त्यांना जाऊ देना. हो प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये देखील अनेकदा असं घडतं आणि आपण मोठ्या प्रश्नामध्ये आणि अनेक गोष्टी करू लागतो. आता आपण इकडे बघूया की एक वचनाकडे आपण जाऊया आणि ते वचन आहे 8वा अध्याय. 8व्या अध्यायामध्ये आपण येऊया आणि 8व्या अध्यायामध्ये वचन 25 ते 32 आपल्या नजरेच्या समोर ठेवा. मग फारोने आता ते सारखाच जायला लागला कि हमको जाने दो ना, हमको जाने दो ना, हमको जाने दो. मग फारो म्हणे यार बहुत ही पीछे लग गए, कुछ तो भी करना पड़ेगा इसके अलावा. बहुत ही बार बार आके तकलीफ दे रहा है. त्या विधवे सारखा आहे ना, ती विधवा देखील सारखं न्याय मागेल तर वैतागला तर करून टाका बाबा एक न्याय. आता बघा काय घडलेलं आहे. मग 8वा अध्याय निर्गम 25 पासून पुढे वाचतो. मग फारोने मोशे व अहरोनाला बोलून म्हटले, तुम्ही जा, याच देशात देवाचा यज्ञ करा. मोशे म्हणाले हे करणं उचित नाही. ते म्हटलं ठीक आहे, अभी बहुत ही पीछे लग गया ना, अभी थोड़ा सा देते चलो इनको. तर तुम्ही जा, परंतु या देशातच जा, फार लांब जाऊ नका. तेव्हा मोशे म्हणाले एक उचित नाही, कारण की आम्ही जे यज्ञ करणार आहे ते देव परमेश्वराचं करणार आहोत आणि याला मिस्री लोकांना याची कळस येईल आणि या किळसवाण्या प्रकाराच्या मुळे ते आम्हाला धोंडमार करतील, दगडमार करतील. आम्ही रानात 3 दिवसच्या वाटेवर जाऊ, आमचा देव परमेश्वर सांगेल त्याप्रमाणे यज्ञ करू आणि मग आपण परत येऊ. 28वं वचन. फारो बोलला, तुम्ही रानात जाऊन परमेश्वर तुमचा देव याचा यज्ञ करावा यासाठी मी तुम्हाला जाऊ देतो, पण फार दूर जाऊ नका आणि माझ्यासाठी देखील विनवणी करा. फार दूर जाऊ नका. परमेश्वरच्या मंदिरामध्ये जाता, लेकिन 4 बार हर संडे जाने की जरूरत नहीं है. प्रभु वचन पहले संडे को होता है ना, उस दिन जाने का, प्रार्थना करने का, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, चाललो आम्ही आज. अब अगले महीने अपनी मुलाकात होगी. म्हणजे काही लोकांना शैतान रिलीज करतो की जाओ, कोई प्रॉब्लम नहीं. वाह क्या आजकल चर्च नहीं आता, ओ क्या जाने का. वीडियो बहुत भारी स्पीकर्स रहते, घर पे बैठ के ना मैं रात में 1-1 घंटा सुनता, बहुत अच्छा लगता, बहुत भारी रहता. तुम भी सुनो. मंदिर नहीं. मी अनेकदा आम्ही सांगतो की हे मंदिर कुठे आहे? भुसावळ येथे आहे. हे मंदिर कोणासाठी बनवलेलं आहे? आमच्यासाठी देवाने बनवलं. आम्ही या मंदिराचे सभासद आहोत. एक यादीमध्ये, सभासदांच्या यादीमध्ये तुमचं आणि माझं नाव आहे. आमच्या अनेकांचं बाप्तिस्मा, त्यापैकी मी देखील इथे झालेला आहे, अनेकांचं अर्पण इथे झालेलं आहे, अनेकांचं विवाह इथे झालेलं आहे, सर्व विधी आपल्याला झाले आणि शेवटी पेटी पण इथेच येणार आहे तुमची आणि माझी. हे देखील तेवढंच खरं आहे. परंतु एक लक्षात ठेवा, जेव्हा यादी देव तपासल ना, तेव्हा म्हणाल अलायन्स मराठी चर्चचे जे लोक आहे कृपया बाजूला या आणि त्यांचे सगळे यादीत देव बघणार आहे की हे रेग्युलर मराठी अलायन्स चर्चचे जाणारे सभासद होते. चुकवे लोक नाही, फसवे लोक नाही, तर नियमितरित्या त्या भक्तीला हजर राहणाऱ्या लोकांपैकीच आहे आणि सेवेकरी लोक आहे. हो प्रियानो, या जगामध्ये देवाने जी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी योजना केली त्याच्या समोर लिहिलेलं आहे आम्ही या चर्चचे सभासद आहोत. आणि जर सभासद आहोत तर तुम्हाला ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे. परंतु आम्ही कधी जबाबदारी स्वतःला खुश करण्यासाठी, जगाला दाखवण्यासाठी किंवा पाळकाला खुश करण्यासाठी पार पाडतो, जिससे की थोडी साथ जिंदा रहे, एकदम मरवायला नको. पाळक साहेब म्हणते काय माहिती 1.5-2 वर्षात कोणीच आले नाही, गए के क्या गए के क्या खलास हो गए के क्या, जावं जरा बघून या. अहो नाही, ते आहे येतच नाही ते चर्चला.
म्हणजे दुख थोडी तरी चालू राहावी. बाळक साहेबाला जर वाटावं की नाही है चल रही है, सास चल रही है, अभी एकदम गॉन नाही येते. आणि ह्या म्हणून आम्ही अनेकदा आपण जातो, सैतान म्हणतो जा भाई एक दिन जाने में मेरे को कोई इश्यू नहीं, प्रॉब्लम नहीं, जाओ एक दिन जाओ, प्रार्थना बिरता करो, उपासना करो, सबको प्रेज द लॉर्ड करो, लेकिन वापस मेरे पास आने का, ज्यादा दूर जाने का नहीं, ज्यादा दूर जाने का नहीं. 3 दिवस भक्ती चल रही है ना, इथे देखील म्हटलं 3 दिवस जा, आराधना कर, परत या आणि माझ्या गुलामीमध्ये काम करा. कटे कटे काम करत आहे ते गुलामीमध्ये काम कर. आणि आपण म्हणतो ठीक है इतनी छूट दी, बहुत हो गया, चलो हम उतना ही करके जाते हैं. हमको राजा को भी खुश करने का है और ये वाले राजा को भी खुश करने का, दोनों राजा को खुश, हे आहे ऍडजस्टमेंट, ही आहे ऍडजस्टमेंट. आणि त्यामुळे प्रियांनो आपण फसवले जातो किंवा स्वतः फसवून घेत आहोत. ही ऍडजस्टमेंट जी आहे ती फारो राजा करू इच्छित होता आणि त्यासाठी मोशे म्हणतो की नाही 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 तसं होणार नाही, कारण की आम्ही जे काही यज्ञ करणार आहोत त्या देशाच्या लोकांना आवडणार नाही. त्यामुळे आम्हाला लांब जाऊन वेळ घालवावा लागेल, जसा माझा देव सांगत तसं काही दिवस आम्हाला तिथे राहून आराधना भक्ती करावी लागणार आहे. येस प्रियांनो, जगाला आवडणार नाही, जगाला किळस येईल, कारण की हे लोक जे करतात ते सामर्थ्यशाली देवाची उपासना करतात, ते लोकांना दिसत आहे, त्यामुळे ते तुमच्यावर अटॅक करतील, तुमचे कार्याचा ते विरोध करतील. त्यामुळे तो म्हणतो की आम्हाला हे कार्य तर करायचं देवाच्या योजनेनं, परंतु आम्हाला जास्त दिवस जाऊन ते कार्य करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणत आहे फारो राजा की फार दूर जाऊ नका, असं आमच्याकडून घडणार नाही, असं आमच्याकडून घडणार नाही. हो प्रियांनो, फार महत्वाचं आहे. येशू देखील एकांतात अरण्यात जाऊन प्रार्थना करत असते, फार महत्वाचं आहे. ते म्हणतात की आम्हाला एकांतात जायचं, प्रार्थना करायची. आज तुम्हाला आणि मला अनेकदा आपल्या जीवनामध्ये असे क्षण येतात की जेव्हा आपण एकांतात पडतो आणि आपल्याला वाटतं की आमचं कोणीच नाही, आम्हाला सर्वजण सोडून गेलेले आहे, मी एकटा पडलेले, मी एकटी पडलेले. हो प्रियांनो, या समयी तो जो एकांत समय आहे त्या समय 2 कार्य होतात की खाली मन खाली डोकं कोणाचं घर असतं? शैतान तर तत्परच असतो बसलेला आहे, खाली आहे, रिकामा आहे, कुछ काम धंदा नाही, इसको पकडो. परंतु प्रियांनो, तोच एकांताचा क्षण आम्ही विश्वासणारे लोक जेव्हा प्रार्थनेमध्ये घालवतो तर शैतान तुम्हाला आणि मला धरू शकत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे लक्षात ठेवा. अनेकांना वेळ आहे, अनेकांना समय आहे, परंतु ते त्या समयाला मोबाईल म्हणा एंटरटेनमेंट मध्ये ते लावतात आणि त्याद्वारे शैतान तुमचा आणि माझ्या जीवनाचा ताबा घेत असतो. आणि यामुळे तो खाली क्षण आता जेव्हा आपल्याला लाभतो त्या खाली क्षण किंवा एम्प्टी टाइम, जिथे काही काम नाही तिथे तुम्ही बसा, बायबल करा, वचन वाचा, प्रार्थना करा, गुडघ्यावर या आणि देव तुम्हाला आणि मला दर्शन देईल आणि दाखवल की तुमची निर्मिती मी कशासाठी केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही म्हणता देवा बहुत बिजी रहता मैं, मेरे जैसा बिजी कोई नहीं. मग देव म्हणता फिर तू बिजी आहे तर फिर जाओ तर उधर बिजी रे. देव म्हणतो मी पण अहोरात्र काम करतो. येशू म्हणतो माझा पिता पण अहोरात्र करतो, तुम्ही पण अहोरात्र काम करतात. मग तुम्ही आमच्यासाठी वेळ काढणार तरी कसा? तुम्हाला काही समय कामापासून दूर जाऊन भक्ती करणे गरजेचं आहे. आज आपण आपल्या घरातले सर्व काम करून जबाबदाऱ्या पार पाडून मंदिरामध्ये आलेलो आहे यासाठी की हा वेळ जो आहे, हा समय जो आहे, ये खाली समय जो है हम यीशु के चरणों में बिताएंगे, तर देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार आहे की ह्यानी माझ्यासाठी वेळ काढून मंदिरामध्ये येण्याला प्राधान्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मग दुःखी कोण होणार आहे? घरात सासू दुःखी होणार आहे का? येस. बघा ते सुनबाई गेली ना सगळं कामधंदे सोडून, दिलं माझ्या सगळं अंगावर सगळं लोटून. आता ते आपण पुढच्या ह्याच्यात बघणारच आहोत. आम्ही आपलं काम करायचं, ती जाते चर्चला मिरवायला. हा, आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जगामध्ये दिसतात, कारण की एक खुश आहे तर दुसरा दुःखी होतो. आपण नाही म्हणत की सासू सासरे काही सैतान आहे,
परंतु अनेकदा आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या अडखळ समस्या येतात, परंतु आम्हाला त्याला कशा प्रकारे त्याच्यावर विजय मिळवायचा याबद्दल देखील विचार करणं गरजेचं आहे. प्रियांनो, आम्ही या चर्चमध्ये, आम्ही आपल्या मंडळीमध्ये देवाचे वेगळे केलेले लोक आहोत. आणि जर वेगळे केलेले लोक आहोत तर देवाने आम्हाला जी प्रीतीपूर्ण कवटाळून आशीर्वाद जर दिलेले आहे, तर तुम्हाला आणि मला त्याच्या समोर वेळ घालवण्यासाठी, वेळ देण्यासाठी निश्चितच मंदिरात जायला पाहिजे. परंतु अनेकदा आपल्याला ते मिस्री लोकांच्या कडे आणि इस्रायली लोकांमध्ये एक दिसतं की ते जातात, देवाच्या मागे मागे ते चालतात, पण जसाच प्रॉब्लेम आला की लगेच त्यांना मिसरची काकडी, मिसरचं मटण आणि मग तिकडचे अद्रक याची आठवण यायला लागायची. ते कुरकुर करायचे, म्हणायचे अरे मोशे तिथे काय मरायला घेऊन आला का? तिथे आम्ही जरी गुलामीत होतो पण खाऊन पिऊन मजेत होतो की राव. इतकं चांगलं चांगलं तिथे खायला मिळायचं. गुलाम तर गुलाम, पण खात तर पित होतो. इथे तर प्यायला पाणी पण नाही, इकडे खायला काही पण नाही, आणि काय आम्हाला तिथे अरे नाही. आणि परत आम्ही जातो. मोशे म्हणतात अरे नका जाऊ रे, नका जाऊ रे. अरे परमेश्वर तुला दुधामधाच्या प्रदेशात घेऊन चाललेलं, तुम्हाला कुठे परत त्या गुलामीमध्ये जायचं. येस प्रियांनो, आम्हाला अनेकदा शैतान म्हणतो अरे वो काकड़ी को देख, वो देख बिरयानी को देखो, वो आनंद को देखो, खुशी को, पुराने जीवन में कितना मजा कर रहा था, और कुछ चर्च विर्च को जा रहा हो और फंस जाएगा उधर तू. पास्टर साहब ने कुछ अच्छा संदेश दिया, सही में तेरा जीवन भी बदल गया ना, तो सब मौज मजा बाजू को छोड़नी पड़ती है. सब जीवन बदलना पड़ता है, सब त्याग कर, दोस्ती बिस्ती सब छूट जाएंगी, ये सब करना पड़ेगा. का जा रहा उधर? आणि अशा समय डिसिजन घेणं फार कठीण होतं. मग काही लोक काय म्हणतात, ठीक आहे मग आता मी एक नवीन मेनू, सैतान म्हणतो एक तुला एक नवीन मेनू देतो, तुला काकडी पण मिळेल, तुला लसूण पण मिळेल, तुला मांस पण मिळेल, आणि तुला माना पण देतो मी. कभी माना खाने का, कभी काकड़ी भी खाने की, कभी लहसुन भी खाने का, कभी होले पण खायचे. दोन्ही टेस्ट घ्यायला लोक सुरू होतात. देवा तू भी खुश, तू भी खुश, दोनों को खुश करते हम लोग. आणि अशा प्रकारचे तडजोडीचं जीवन आपण जगायला लागतो. कभी कभी उधर का भी खाने का, कभी कभी इधर भी खाने का. आणि या खाण्यापिण्यामध्येच आपण जीवन जगतो. आणि देवाचं वचन सांगतं खाण्यापिण्यामध्ये देवाचं राज्य, खाण्यापिण्यामध्ये देवाचं राज्य नाही. खाणं पिणं तोवरच चालणार जोपर्यंत तुम्ही सगळं काही व्यवस्थित हो. परंतु एक समय येतं की आम्हाला गोळ्याच खाऊन जगावं लागतं, गोळ्याच खाऊन जगावं लागतं. अशी परिस्थिती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये निर्माण होते. हो प्रियांनो, शैतान तुम्हाला असे कॉम्बिनेशन देईल, अशा प्रकारचं सेटिंग करून देईल की तुम्हाला वाटेल की नाही नाही मी तर आहे ख्रिस्ती, चांगलंच ख्रिस्ती आहे, विश्वास ख्रिस्ती आहे, परंतु ती मिलावटी ख्रिस्ती पण असतं, ज्याच्यामध्ये काकडी लसूण पण आहे आणि मानना देखील आहे. प्रश्न हा निर्माण येतो कि काही लोक म्हणतात अरे उनको तो फुकट में 40 साल मानना मिला, हमको फुकट में मिलेगा तो हम चर्च में रहेंगे ना, काय को घर जाने वाले, हमको काय को मेहनत करने की. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, कोणती पण गोष्ट देवाला फुकट द्यायला आवडत नाही. स्तोत्र साहित्यामध्ये असं लिहिलेले, तो लागेल ते आपल्या प्रियजनास झोपेती पुरवणारा देव आहे. यस, परंतु त्यांच्या लोकांना परत एक बार आपल्याला परीक्षण करून बघायचं की आम्ही ते लोक आहोत का. आपण त्या लोकांच्याकडे बघितलं 40 वर्ष त्यांचे वस्त्र पण फाटले नाही, जोडे पण झिजले नाही, आणि कोणत्याच गोष्टीची देवाने त्याला कमी पडू दिली नाही. परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की ते प्रवास करत होते जीवनाचा, ते यात्रा करत होते. ते मिस्रामधून निघाले आणि ह्या पॅलेस्टाईनकडे किंवा इस्रायली देशाकडे किंवा कनान देशाकडे ते निघालेले असताना त्यांच्याकडे शेतीवाडी होती का? त्यांच्याकडे काही प्रोडक्शनची कंपन्या बिंपन्या होता का? त्यांच्याकडे काहीच नव्हतं. त्यांच्याकडे जगण्याचं साधन काहीच नव्हतं की शेतीवाडी करून ते धान्य पिकवतील आणि ते खातील. त्यांच्याकडे काही साधन नव्हतं. त्यांचं एकच काम होतं की देवाने आम्हाला सांगितलं तिथे चालायचं, आणि त्यामुळे आता देवाचं कर्तव्य होतं की ते माझ्या दुधामध्याच्या प्रदेशाला चाललं तर पुरवठा मी करणार. प्रेज द लॉर्ड. आज आपण मोठ्या गाड्या बघितल्या, कन्याकुमारी पासून जे निघतात बॉम्बे पर्यंत येतात किंवा इथून हावड्यापर्यंत जातात, तिथे खाण्यापिण्याच्या सामानची एक वेगळी बोगी असते. आता रेल्वेवाले सर्वजण काय म्हणतात त्या बोगीला? पेंट्री कार असते. त्याच्यामध्ये खाण्यापिण्याचं साधन इतकं असतं की कधी कधी वाटतं बाबा
2-2 मिनिटांना माणसं येतच राहतात. ये ले लो वो ले लो ये ले लो वो ले लो वो ले लो. दिवसभर खात राहायचं का काय असं वाटतं. खरं बघितलं तर आपण काही देखील कॅरी केलेलं नसतं. परंतु पेंट्री कारमध्ये रेल्वेने अशी सोय केलेली आहे की कोणताही जो व्यक्ती आहे तो उपाशी मरता कामा नये. त्याने आजारी पडायचं तर ते पेंट्री कारचं जेवण खाऊनच आजारी पडायचं, कारण की ते जेवण कोणत्या क्वालिटीचं असतं आपल्याला माहित आहे. परंतु देव तसं पेंट्री कारची सोयी नव्हता, तो स्वर्गातल्या देवदूताचं अन्न त्याला पुरवत होता. प्रेज द लॉर्ड. कारण की यांनी उपाशी मरता कामा नाही, तर यांनी अशा प्रकारची तंदुरुस्ती मिळाली की ते खाल्ल्यामुळे ते कधी आजारीच पडले नाही. ते आजारीच पडत नव्हते. अशा प्रकारचं न्यूट्रिशियस फूड देत होतं. हो प्रियांनो, आपण जेव्हा देवाची योजना आणि आज्ञा पाळून त्याच्या मागे मागे ते सियोन देश, हमारा देश, रहते हम परदेश, जाएंगे अपना देश, तिथे वाटचाल करत आहोत, तर कदाचित जगिक गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील. कदाचित अद्रक मिळणार नाही, कदाचित काकडी मिळणार नाही, कदाचित तुम्हाला ते मांस जे मिश्रामध्ये मिळत होते ते मिळणार नाही. परंतु स्वर्गीय मान्ना हा जो आहे तो निरंतर देणार आहे आणि ही जीवनाची भाकर आहे. प्रेज द लॉर्ड. हा जो कोणी खाईल तो कधी देखील मरणार. हे खाऊन तुम्ही कधी उपाशी राहणार नाही, तुम्ही मरणार नाही. ही भाकर देव तुम्हाला आणि मला देतो. परंतु आपण दुसऱ्याच काकडीकडे, लसूणकडेच लागतो आणि ह्या भाकरीला काय करतो, आपण तुच्छ लेखतो. या भाकरीला आपण महत्व देत नाही. वर्षानुवर्ष आपल्याकडे पवित्र शास्त्र आहे, परंतु ते आपण दररोज वाचत नाही. कारण की या मान्याच्या द्वारे, या भोजनाच्या द्वारे तुम्हाला देव मार्ग प्रदर्शित करतो. तुमच्या समस्या, तुमच्या प्रॉब्लेमाचं उत्तर त्याच्यामध्ये आहे. आणि या सर्व गोष्टी देत असताना देखील आम्ही म्हणतोय अरे इसमें कुछ मजा नहीं आता, ये बुक्स है तो व्हाट्सएप की बुक बहुत अच्छी है, उसमें बहुत मजा आता है. कारण त्याला आपण जास्त वेळ देतो. आपण तुलना करून बघा, आपण व्हॉट्सअप किती वेळ खेळतो आणि बायबल किती वेळ वाचतो. याच्याबद्दल जर आपण तुलना केली तर आपल्याला लक्षात येतं की आपण त्या गोष्टीसाठी जे पवित्र आहे, जे कधी न संपणार आहे, ज्याच्या कानामात्रामध्ये देखील कधी बदल होणार नाही, त्याच्यासाठी आपण वेळ देत नाही. त्यामुळे परत एक बार आपल्याला असं लक्षात येतं की आपण फारो बरोबर आहोत की आपण मोशे बरोबर आहोत. कारण की मोशे आणि अहरोन त्या देवाचं नेतृत्व करत होते, ज्याच्या इच्छा आहे, ज्याची योजना आहे की तुम्हाला कोणत्या पण गोष्टीची कमी पडू नाही. परंतु वचन काय सांगतं की त्यांनी कुरकुर केली, त्यांनी आज्ञा मोडल्या, त्यामुळे परमेश्वर पण चिडला. परमेश्वर म्हणे यापैकी कोणी देखील त्या दुधामध्याच्या प्रदेशात जाणार नाही जाणार. त्यांची दुसरी पिढी पोहोचलेली, तर ते जाऊ शकले नाही. हो प्रियानो, हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे की आपण अनेकदा आपल्या जीवनामध्ये, आत्मिक जीवनाच्या मुळे आपला जो कैवारी आहे, आपला जो मेंढपाळ आहे, त्याला आपण इतका जास्त वैताग देतो की अनेकदा तो चिडतो. यस, निश्चितच तो जुना करार नाही ज्याच्यामध्ये लगेच परमेश्वराचा क्रोध उतरत आहे. इथे आपण कृपेच्या काळेमध्ये हो. प्रभू येशू आम्हाला क्षमा 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 आणि क्षमाच करत आहे. परंतु आपण त्या क्षमेला, त्याचा गैरफायदा घेता कामा नये. आपण जावं आणि काय करावं, देवाची आराधना करावी. जाऊया 8वा अध्याय आणि त्याच्या 10वा अध्याय आणि 7वं वचन. 10:7 कोणीतरी वाचा. यस, आता घडलं काय, आता बघा की जेव्हा फारोने या लोकांना जाऊ दिलं नाही, तर परमेश्वर काही नुसतं उगच बघत नाही राहिला. परमेश्वराने एकानंतर एक पीडा पाठवायला सुरुवात केली की माझ्या लोकांना तू अडकून ठेवतो का, माझ्या लोकांना तू जाऊ देत नाही का, मग मी माझ्या लोकांच्या बाजूने उभा आहे आणि मी तुला सोडणार नाही. आणि इथपर्यंत आपल्याला दिसतात की 8 पिढ्या है ना, 10वा अध्यायामध्ये टोळांची पिढ्या जी आहे, 8 पिढ्या आलेल्या आहे. आणि आता ते फारो आणि फारोचं साम्राज्य कंटाळून गेलेलं आहे. अरे यार, इन लोगों के कारण कितना प्रॉब्लेम हो रहा है. अनेकदा आपण जॉब करतो, नोकरी करतो आणि आपण ड्युटीवर जात नाही.
आणि म्हणतात "यार, इनके जैसा आदमी नहीं मिल रहा है यार, तुम्ही काम करा, डबल ड्युटी करा, कारण की तुम्ही जे प्रामाणिकपणे ख्रिस्ती लोक काम करतात तसे लोकच मिळत नाही आम्हाला." आणि असे लोक फारोलाही मिळत नव्हते, त्यामुळे तो सोडायला तयार नव्हता. आज आम्ही जे विश्वासणारे लोक आहोत ती आम्ही फारोसाठी अशा प्रकारचे काम करतो की फारो बोलते इनको जाने दिया ना तर आम्हाला साम्राज्यच उद्ध्वस्त होऊन जाणार. कारण की आदाम आणि हव्यापासून आम्ही यांना गुलामीमध्ये दाबून ठेवलेलं आहे आणि हे लोक जाऊ इच्छितात, परंतु परमेश्वर जो आमच्या बाजूने आहे तो तुम्हाला आणि मला बघत राहणार नाही. तो आमच्या पाठीशी आहे आणि तो आमच्या विरोधकांना निश्चितच हलवून सोडणार आहे. आणि आता ते लोक फारोच्याकडे गेलेले आहे. कोणाचे लोक? फारोचे लोक फारोकडे गेलेले. अरे कितना प्रॉब्लेम दे रे ये लोक, ह्यांच्यामुळे आमच्या घरामध्ये, आमच्या देशामध्ये, आमच्या लेकरांमध्ये, आमच्या राष्ट्रामध्ये किती प्रॉब्लेम. आता 8 पिढ्या, एक गेली की दुसरी, दुसरी गेली की तिसरी. आता ह्यांना जाऊ द्या, ते म्हणतात तसं करू द्या. आणि तेव्हा ह्यांना जाऊ द्या आणि ह्यांना त्यांच्या देवाची काय करू द्या? सेवा करू द्या. मग 8वं वचन, जेव्हा मोशे आणि अहरोन पुन्हा फारोकडे आले आणि ते त्यांना म्हणाले, तुम्ही जाऊन आपला देव परमेश्वराची सेवा करा, पण जाणार कोण कोण आहे? आता मोशे म्हणतो कोण कोण जाणार आहे बघा, आता तुम्ही जा, परंतु कोण कोण जाणार आहे असं फारो त्यांना विचार. मोशे म्हणतो आम्ही आमचे तरुण व म्हातारे यांच्यासह जाऊ, आमचे मुलगे मुली, शेरडे मेंढरे, गुरे ढोरे सर्वांना घेऊन जाऊ आणि परमेश्वराच्या प्रित्यार्थ उत्सव करू. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना जाऊ दिले तर परमेश्वर तुमच्या बरोबर असतो, खबरदार तुमच्या मनात वाईट हेतू आहे, जा, परंतु थोडासा भाग इधर रहने दो, थोडासा भाग लेके जाओ. फॅमिलीमध्ये थोडासा तिकडे घेऊन जा, थोडासा हमारे पास रहने दो. कारण की काय, ते लोक जर आमच्या कब्जामध्ये असल्याने उद्या तुम्ही परत आले की तुम्ही आ जाओ इधर. पार्टी पूर्ण जाणार नाही, हाफ पार्टी तिकडे जाईल, हाफ पार्टी इकडे राहील. यस, परमेश्वरच्या कडे सेवा करत असताना आता परत एक बार फारो हुशार आहे. फारोला माहिती आहे फुल फॅमिली जर गेली आणि पूर्णच विश्वासात आलं तर त्या घराचं आमचं कारण दार कायमचं बंद. त्यामुळे माझं अस्तित्व टिकू द्यावं म्हणून काही लोकांना तो दाबून ठेवतो, पकडून ठेवतो. आज आपल्या घरांमध्ये ती परिस्थिती आहे की काही विश्वासणारे, काही भयात चालणारे लोक म्हणून आपण मंदिरात येतो, देवाच्या सानिध्यात येतो, परंतु काही लोक आज देखील देवामध्ये नाही. आज देखील सैतानाच्या बंधनाने त्यांना जकडून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे आम्हाला कुठेतरी वाटतं की त्या लोकांची देखील सुटका व्हावी, पण सैतान म्हणतो तू जा ना, तुला सोडलंय ना, तुझा प्रार्थना कर. हे माझे लोक आहे, ह्यांना माझ्याचकडे राहू दे, ह्यांना माझ्याचकडे राहू दे. आणि प्रियांनो, ही गोष्ट देवाला आवडत नाही. देवाला काय, मी आणि माझं घराणं तर मी नाही बाबा, एकटा नाही, घरानंच जाणार आहे माझं पूर्ण. माझं जाणार ना मंदिराला, मला एकटं नाही, दोघं नाही, तिघं नाही, घरानंच जायला पाहिजे मंदिराला. हे सुरुवातीलाच यहोशुआ आणि ते देवाचं प्लॅनिंग. परंतु सैतान म्हणतो घराना क्या करता है, घराणेशाही अभी चलेगी नाही. अभी काय घराणेशाही, मुलाला तिकीट दिलं, त्याच्या बापाचं तिकीट, त्यालाही तिकीट, अर्धे लोक या पार्टीमध्ये, अर्धे लोक त्या पार्टीमध्ये, कोणी हारलं कोणी जिंकलं, सत्ता तर आमच्याचकडे राहणार असं म्हणून तुम्ही पॉलिटिक्स खेळू नका. थोड़े से हमारे पास रहने दो, हमारे गिरवी, ज्याला म्हणतात हा गिरवी शब्द आहे, हमारे पास कुछ लोगों को गिरवी रखो. आणि अशा प्रकारे ते सर्वांना जाऊ देत नाही, सर्वांना तो पुढे जाऊ देत नाही. आणि ह्यामुळे प्रियानो बघा, इथे त्यांनी काय लिहिलेलं आहे की तरुण मुलं, कमवते लोक यांना तो नियंत्रणात ठेवू इच्छो. बुढ़े लोग है, काम धंदा नहीं, जाओ तुम लोग जाओ उधर. पर काम करने वाले महत्वाचे जे घरातले लोक आहे त्यांनी म्हणायचं मेरे को बहुत काम है, मेरे को बहुत जवाबदारी है, मम्मी तुम जाओ, डैडी तुम जाओ, अभी तुम रिकामे हैं, तुमको कुछ काम धंधा नहीं, जाओ उधर जाके चर्च के अंदर बैठो, लगे तो मैं वहां तक छोड़ता हूँ, दरवाजे तक छोड़ता हूँ और मैं निकल जाता हूँ. मैं काही लोकांना बघत होतो, आमच्या चर्च मध्ये असं होतं, दरवाजे तक आते हैं, छोड़कर चले जाते हैं. कितने बजे चर्च छूटेंगे पास्टर साहब? मलाच विचारतात ते, पास्टर कितने बजे आओ?
म्हटलं काय ते काय आमच्या घरी काय नोकरी चाकरी झाडू मारायला आले का, याची ड्युटी संपली की त्याला घरी सोडायचं. हा बघा एवढे लोकांचे धैर्य किती होतं कि कितने बजे छोड़ेंगे पास्टर साहब. म्हटलं पास्टर साहब को 3-3 घंटे संदेश देने का, इतना घंटे पढ़ाते क्या कोई, इतना घंटे कोई संदेश देता है क्या, इतने बड़े बड़े संदेश शॉर्ट में देते जाओ, हम भी आते जाएंगे कभी कभी. बघा आम्हाला शिकवतात ते, जास्त बोलू नका, लवकर संपवत जा, म्हणजे आमची पण येण्याची इच्छा होईल. हो प्रियांनो, अनेकदा अनेक लोक दारापर्यंत येतात आणि काही लोकांना आत ढकलून देतात आणि परत घ्यायला पण येतात. चुकून तो चर्च मध्येच राहून गेला तर काय, असंही कधी कधी काही लोकांना भीती वाटते. इतकं धार्मिक झालं म्हणून नाही आम्ही इधरच रहने वाला, असं कुठेतरी त्यांना पिढीवर शैतानाला हेच वाटतं की हे गया ना फस गया ना उधर तो हमारा क्या हो. तर काही लोकांना मागे ठेवतात जे परत त्यांना घ्यायला येतात आणि त्यांना घरी घेऊन जातात. परत शैतान खुश, यस कोई बात नहीं, प्रॉब्लम नहीं, नो अरे कोई टेंशन नहीं, कभी कभी प्रार्थना किया ना, कोई प्रॉब्लम नहीं, इसकी करो भाई, ये भी बोलो, इधर से भी मार्ग जाता, उधर से भी खुदा है, इसमें भी ये उसमें भी वो, सभी एक ही मार्ग में जा रहे, चल रही अपनी गाडी. प्रियांनो, महत्वाचे जे घटक आहे, महत्वाची जे दुवा आहे, जे घराचं नेतृत्व करतात, ज्यांच्या घरामध्ये अथॉरिटी आहे, शैतानाला आवडत नाही की त्यांनी देवामध्ये चालावं, त्यांनी एक्सक्यूज देत राहावं, त्यांनी कामाच्या मागे लपवावं, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारीच्या मागे लपवावं आणि काही लोकांनी जावं, हजेरी लावावी, ये संडे को मैं जाएंगे, वो संडे को वो जाएंगे, वो संडे असं ठरवून टाकतात काही लोक. आणि अशा प्रकारे सर्वांनी एकत्र जाऊन आराधना करावी. ही मोशेला तो फार म्हणतो की सगळ्यांनी जायचं नाही, मी मूर्ख आहे का, सगळेजण गेले तर परत येणार नाही. आणि यासाठी प्रियांनो ही गोष्ट महत्वाची आहे. बाळासाहेबांनी म्हणतात सर्व घरांनी यायचं, सगळ्यांनी, लहान लेकरं संडे स्कूल मध्ये, तरुणांनी क्वायर मध्ये गायचं, स्त्रियांनी भक्तीमध्ये सहभागी व्हायचं. सर्वांची मंडळीला गरज आहे, सर्वांची देवाला गरज आहे. घराण्याचा प्रत्येक व्यक्ती हा महत्वाचा आहे. आणि यामुळे आज मला अतिशय आनंद होतोय की महिला मंडळांनी पण, संडे स्कूलनी पण, तरुणांनी पण, सर्वांनी या भक्तीमध्ये सहभाग घेतलेला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे सर्व घटक हे महत्वाचे आहे. प्रत्येक घटक हे देवाचं कार्य करत आहे. ही कितीतरी आनंदाची बाब आहे की देवाला आवडणारी आहे, परंतु शैतानाला आवडणारी नाही. शैतानाला आवडणारे नहीं. जब हम बुढ़े हो जाएंगे ना, जब आएंगे पास्टर साहब, अभी फिलहाल क्या रिटायर हमने काम धंदा करने दो, हमको रिटायर हो गए ना, फिर कुछ काम नहीं रहेगा, हम आके चर्च में बैठते जाएंगे. आणि असं म्हणून आपण अनेकदा या गोष्टी करत नाही. हो प्रियांनो, रिटायर काम नाही, रिकामे लोक हे चर्चला येत नाही. हे सर्व सेवेकरी लोक आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तिथे काम करत आहे, पण मंदिरामध्ये पण तुम्ही सेवेकरी आहात. प्रेज द लॉर्ड. हा, इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती देवाची सेवा करत आहे. ती एक सेवा म्हणजे कार्य आहे, सर्व्हिस. भक्ती ही कार्य आहे आणि ते आपण इथे करायला येतो. त्यामुळे आपण हे रिकामा नुसतं बसलेल्या लोकांपैकी नाही, तर हे सेवा कार्य ज्याचं प्रतिफळ, ज्याचा आशीर्वाद देव देणार आहे आणि देत आहे. प्रेज द लॉर्ड. हा, इथे तुम्ही आलेले आहे, रिकामे जरी आले परंतु आशीर्वाद घेऊन जाणारे लोक आहे. कारण की आजच्या समय किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही मंदिरात येतात, देव रिकामे हाथों से, खाली झोली किसी को वापस भेजता बशर्ते झोली फैलाने वाले मंग. झोली फैलातेच नहीं, वो बोलते अरे क्या जरूरत, सब है हमारे पास. मग देव म्हणतो सब कुछ इसके पास, इसको क्या देने का. आणि ह्यामुळे प्रियांनो ही बाब लक्षात ठेवा की आम्ही या जगामध्ये निरंतर जेव्हा भक्तीला येतो, दोन गोष्टी करायच्या आहे. मी नेहमी म्हणत असतो, पहिला भाग आहे देण्याचा भाग. जेव्हा सुरुवातीला आपण काय करतो, बायबल वाचतो, आराधना करतो, वर्शिप करतो, म्हणजे देवाला काय करता, उपकार स्तुतीचं यज्ञ अर्पण करत आहे. आणि मग त्यानंतर देव तुमच्याशी माझ्याशी बोलतो. म्हणजे देणं घेणं चालू आहे. एका बाजूला आम्ही देवाला दान अर्पितो, देवाला स्तुती अर्पितो, दुसऱ्या बाजूला देव आशीर्वाद देतो. आणि हे घेणं देणंच एक सेवा कार्य आहे. पुढे आपण जाऊया आणि त्यामध्ये आपण बघूया निर्गम याचा 10वा अध्याय आणि 24वा वचन. कोणीतरी जोरात वाचा. यस, आता परत थोडस त्याने चेंज घेतलेला आहे. अरे अरे बहुत अटॅक कर रहे लोक बोले. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं सारखाच सैतानावर देव अटॅक करत आहे, त्या लोकांवर अटॅक करत आहे. मग त्यांनी म्हटलं थोडस और थोडी छूट दे देते इनको. चलो, आता त्यांनी काय म्हटलेलं आहे
की पहिले जो त्यांना सोडत नव्हता तर म्हणत होता की मुलाबाळांना जाऊ दिले, तर आता तो म्हणतो मुलाबाळांना पण घेऊन जा, नो प्रॉब्लेम, परंतु तुमचे शेरडे मेंढरे गुरे ढोरे मात्र माझ्याकडेच राहायला पाहिजे. म्हणजे आपली इस्टेट, त्या काळात इस्टेट हेच होती, सब जाके जाओ करो प्रार्थना बिर्थना करो, परंतु इस्टेट जो है वो मेरे कब्जे में रहेगी. आणि आता सुरुवातीला पाळकसाहेबांनी जिथे धन तिथे, सुरुवातीला 6वा अध्याय मत्तईमध्ये लिहिलेले की जिथे तुझं धन असतं तिथे तुझं मन असतं. आपण इथे बसतो परंतु आपलं सर्व लक्ष आपल्या घराकडे असतं की तिथेच कारण की आपण मेहनतीने ते कमवलं असतं, काही त्यामध्ये चूक नाही, आपण परिश्रम केले, घाम गाळलेले, अनेक वर्षांच्या मेहनती परिश्रममुळे आम्हाला घरदार या सगळ्या गोष्टी उभ्या केलेल्या आहे, निश्चितच त्या महत्वाच्या आहे. परंतु एक गोष्ट सेवा की हे धन जे आहे त्याला देव होऊ देता कामा नाही, यही हमारा खुदा है, यही हमारा परमेश्वर, असं म्हणून अनेक लोक त्या धनाची सेवा करतात, त्या पैशाची आणि इस्टेटची सेवा करतात, आणि हे देवाला आवडणार नाही. आणि त्यामुळे तो म्हणतो जा तुम्ही, परंतु तुमची इस्टेट जी आहे ना ती माझ्याकडे गिरवी ठेवा, हे सर्व गिरवी ठेवा. तेव्हा मोशे काय म्हणतो बघूया. 26 वचन 25 वचन वाचा. 10. यस, आम्ही तिथे मंदिरामध्ये रिकामे हाते जाणार नाही. आमचा देव जरी भिकारी नसला तरी मला माझ्या देवाला देण्यासाठी काहीतरी हवं हातामध्ये. देवाला तुमच्या आणि माझ्या धनाची पैशाची गरज नाही, तो खूप श्रीमंत आहे. परंतु प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की श्रमाचं फळ देवाला आवडतं. जे तुम्ही मेहनत करत आहे त्याचा प्रथम भाग तुम्ही मला अर्पण करा. परंतु लोक देण्याच्या बद्दल घरी ठेवून ठेवतात, ते येत नाही, चिल्लर घेऊन येतात. देवाला चिल्लर असो काही असो, 2 टोल्याबद्दल देवाला देखील आनंदी असतो. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त त्या विधवेकडे बघतो आणि म्हणतो हिने टोळे दिलेले परंतु तिने सर्वस्वी दिलेले. ती विधवा आहे, तिच्याकडे काही नाही, तिच्याकडे आता 2 टोले गेल्यानंतर काहीच उरणार नाही, तरी देखील त्याचा विचार न करता तिने दिलेले. यस, आम्ही जेव्हा मंदिराला येतो आम्ही आता सांगितलं देण्यासाठी येतो, आणि आम्ही देत असताना 2 गोष्टी महत्वाचे. सगळ्यात पहिले देवाला तन मन धन प्रभू. तन पण पाहिजे, धन पण पाहिजे आणि मन पण पाहिजे. आणि आपलं मन तिथे आहे पैशामध्ये धनामध्ये. प्रियांनो जेव्हा आपण मंदिरात येतो तेव्हा आम्हाला येशूला देण्यासाठी काय आहे. सगळ्यात मोठं मोलवान आपल्याकडे जर कोणती गोष्ट असेल तर ती आहे आपली संतती. कारण की संतती परमेश्वराने दिलेलं त्याच्याकडे देवाचं फार लक्ष असतं. इथे देखील त्यांनी म्हटलेलं नाही संतती पीछे छोडने वाले नाही, संततीला पण घेऊन या. आज कालच मी बघितलं ते संतती खूप सुंदर इथे गीत गात होते. मी कौतुक देखील केलं संडे स्कूलच्या शिक्षकांचं की खरोखर हे आमचं धन आहे, हे देवाने दिलेलं धन आहे, आणि ते धन कुठे असायला पाहिजे, देवाच्या जवळ, देवाच्या सेवेत असायला. प्रेज द लॉर्ड. हे फार महत्वाचं आहे. कारण की लोक म्हणतात नाही बच्चे को ट्यूशन छोड़ के आए, बच्चे को क्लास में छोड़ के आए, बच्चे को इधर छोड़ के आए आणि मैं चर्च को आया. आणि मग मुलं क्यों नहीं आया, नहीं उसको बहुत होमवर्क रहता है, उसको बोला ये सब करके रख, मैं आती जाते चर्च में जाकर आती जरा. तो मुलगा आपला करतो, आपण नाही म्हणू मुलगा काही काम चुकार तो अभ्यास करतो. परंतु प्रियांनो आशीर्वाद मुलांसाठी लेकरांसाठी या मंदिरामध्ये राखले गेलेले आहे, ते सोडू नका. मी मागील दिवसामध्ये एक उदाहरण बघत होतो की एक अमेरिकेचा ॲथलीट होता आणि ती स्पर्धा चालू असताना मला वाटतं ती फ्रान्समध्ये चालू होती, पॅरिस ऑलिम्पिक होते, आणि ऑलिम्पिकमध्ये तो 100 मीटरमध्ये क्वालिफाय झाला. फायनलमध्ये त्याची रेस होती आणि फायनल ठरलं की आता होणार आहे फायनल, पण फायनलचा दिवस ठरला संडेच्या दिवशी फायनल आहे. आणि मग त्या ॲथलीटने बघितलं अरे संडे के दिन, त्याने जेव्हा रेस सुरू होईल तर तो काय लोकांना अरे किधर गया, वो चर्च गया. अरे बापरे, अरे इतकी मेहनत करून 5 वर्ष तू मेहनत करून रक्त आटवून घाम गाळून या
ओलंपिकसाठी क्वालिफाय झाला आणि संडे म्हणून मी चर्च जाएंगे, मेरे को नहीं चाहिए स्पर्धा. आणि मग तो आला परत. मंडेला 400 मीटर आणि 800 मीटर होती त्याचं क्वालिफिकेशन. आणि तो म्हटलं आम्ही 400 आणि 800 मीटर मध्ये पळणार. आणि तो 400 आणि 800 मध्ये फायनल मध्ये नुसतं क्वालिफाय झाला नाही तर त्याने गोल्ड मेडल देखील मिळालं. प्रेज द लॉर्ड. जर तो 100 मीटर मध्ये गेला असता तर कदाचित त्याला मेडल मिळाला असतं किंवा नाही मिळालं असतं. परंतु त्यांनी देवाच्या मंदिराला प्राधान्य दिल्यामुळे काय घडलेले, तो जो इव्हेंट खेळतही नव्हता त्या इव्हेंट मध्ये तो गेला. तो स्प्रिंटर होता परंतु 400 800 म्हणजे मिडिल प्रकार असतो त्याच्यामध्ये तो धावला आणि तिथे 2 गोल्ड मेडल मिळाले. येस प्रियांनो, जेव्हा तुम्ही मंदिराला येतात तेव्हा तुम्ही काही गमवत नाही. तुमचं धन जे आहे ते देव दुप्पट करील. प्रेज द लॉर्ड. आशीर्वाद जे तुम्ही लॉस केलेले आहे, असं तुम्हाला वाटतं की मेरा धन चले गया, मेरा पैसा चले गया, मेरा नुकसान हो गया, मेरा ओव्हर टाइम चले गया, मेरे लड़के की पढ़ाई चली गई, या सगळ्या गोष्टी देव त्याची भरपाई करेल. परंतु तुमचा आणि माझा विश्वास असणं गरजेचं आहे की ज्या समय भक्ती चालू आहे, सेवा चालू आहे, मी आणि माझं घराणं तिथे असायलाच हवं. काही लोक आहे आणि काही लोक नाही, हे बायबल मध्ये चालणार नाही. कारण की काही लोक जर मागे आहे याचा अर्थच आहे की फारोने त्यांना दडवून ठेवलेलं आहे, ते गुलामीमध्ये आहे. आणि इथे तो म्हणतो की मला पशु कशाला पाहिजे, कारण की मी तिथे गेल्यानंतर मला काय करायचंय, यज्ञ करायचे आहे. आणि यज्ञासाठी मला कशाची गरज आहे, या प्राण्यांची गरज आहे. हो प्रियांनो, आम्ही मंदिराला येत असताना, देवाच्या चरणी येत असताना, मी जसं म्हटलं तन मन आणि धन, संतती हे धन आहे. मन जे आहे ते मंदिरामध्ये ठेवा, घरामध्ये ठेवू नका. कारण की कधी कधी आपली अवस्था त्या लोट्याच्या पत्नीप्रमाणे होते. देवाने सोडवलं तर आहे, देवाने दूताने बळबळ बाहेर तर काढलेले, परंतु ती मागे वळून बघते आणि काय होते, मिठाचा खाप होतो. बघा परमेश्वर किती प्रेम करतो. मरू द्या सगळ्यांना, सदोम गमोराचा होऊ दे नाश, परंतु तू माझा आहे, तू माझी आहे, मी तुला बाहेर काढणार. हात धरून मागे करतो, पण मागे वळून प्लीज बघू नको. परंतु ती का मागे वळून बघते, कारण की तिचं मन तिथे रमलेलं आहे. हो प्रियांनो, मंदिराला येत असताना पुढे पुढे आणि पुढे चालायचंय, मागे 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 लसूण काकडीकडे आपल्याला जायचं नाही. कारण की सैतानाची इच्छाच आहे की ज्याने मागे बघितलं की त्याला टंगडी पकडून तो मागे सोडून घेतो. आपल्याला समोर येशूकडे बघत राहायचंय. आणि हीच इच्छा फारोच्या समोर मोशे आणि अहरोनने केली की आम्ही तडजोड करणार नाही, आम्हाला सगळे लोक हवे आहे, सगळे लोक हवे आहे. आणि त्यानंतर आपण बघितलेलं आहे की 10:24 मध्ये की आम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करणार, तुमची गुरे शेरडे मेंढरे मात्र इथेच राहिले पाहिजे जरी असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु तो म्हणतो, 26 वचन वाचा कोणीतरी, 10:26. परमेश्वराची इच्छा आणि योजना कुठे कळणार आहे, आम्ही जेव्हा सेवा करणार आहे तिथे जाऊन आम्हाला कळणार. आम्हाला माहित नाही, आता आम्ही घरातून निघालोय, मी घरातून निघालोय, माझं कुटुंब निघालोय, परंतु आजच्या दिनी आजच्या समय देवाला माझ्या कुटुंबियातून कशाची गरज आहे, कोणाची गरज आहे, कशासाठी गरज आहे हे मला माहित नाही. परंतु मी जाणार आणि जे काही देवाला हवं ते मी देणार. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आम्हाला माहित नाही आमच्या घरामधून पत्नी पती सासू सासरे आजी आजोबा मुलं लेकरं यापैकी कोणाला कशा प्रकारचा उपयोग देव करून घेणार आहे. ही देवाची योजना जी आहे ती मंदिरात येऊन त्याच्या सानिध्यात बसल्यानंतरच तुम्हाला आणि मला कळते. आज मी इथे जर उभा आहे तर मी एक दिवस मंदिराला येत असताना मला कळालं की नाही, देवाची योजना माझ्यासाठी वेगळी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती योजना जेव्हा मी जाणून घेतली आणि मी त्या त्या योजनेचा स्वीकार केला, देवाने मला इथपर्यंत आणलेलं आहे. यस, प्रत्येकासाठी देवाची योजना आहे, परंतु मंदिराला आल्याशिवाय, देवाच्या सानिध्यात बसल्याशिवाय देवाच्या योजना तुमच्या आणि माझ्यासाठी खुल्या होत नाही. त्यासाठी सर्वांनी जायची येण्याची गरज आहे. मोठे लग्न होतात, ज्या प्रकारचे मोठे खूप सारे मेनूज पुष्कळ काय जेवण असतं, तेव्हा आपण घरी कोणाला सोडत नाही.
चलो 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 बहुत अच्छा खाना रहेगा, बहुत बड़ी पार्टी है, बहुत बड़ी पार्टी है, सब प्रकार। तेरे को क्या अच्छा लगा? गुलाब जामुन, ज्यादा गुलाब जामुन का। देखो बिरयानी अच्छी लगती, बरं बिर्याणी भी भारी। अरे नाही, व्हेज, व्हेज भी रखा हुआ आहे। सगळ्यांना सगळं भरपूर मिळायला पाहिजे आणि आपण अशा प्रकारे प्रत्येकासाठी सगळ्या गोष्टी तिथे आहे असं म्हणून सर्वांना घेऊन जातो। परंतु प्रियानो, मंदिरामध्ये पण प्रत्येकासाठी देवाचे वेगवेगळे वरदान कृपादान ठेवलेले आहे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हे आम्हाला कदाचित कळणार नाही जेव्हा आपण घरातून निघतो, परंतु जेव्हा आपण मंदिरात येतो आम्हाला त्या गोष्टीची जाणीव होती की खरोखर देवाने मला, माझ्या मुलाला, माझ्या कुटुंबियाला कशासाठी बोलवलं होतं आणि मी त्याचा काय उपयोग करणार आहे। मोशे म्हणतो नाही 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 नाही, माझं धन देखील तेवढंच महत्वाचं आहे। आणि ते धन म्हणजे ते गुरेढोरे होते, परंतु आज आमच्याकडे काही गुरेढोरे नाही, परंतु आमच्याकडे जे धन आहे मेहनतीचं कमवलेलं आहे ते देखील देवाच्या सेवेसाठी मी अर्पण करणार। ते धन माझ्या निश्चितच फ्युचर करिअर आणि या सगळ्या गोष्टीसाठी नव्हे, तर ते देखील देवाच्या सेवेसाठी मला अर्पण करायचं। प्रेज द लॉर्ड। मंदिराच्या व्यवस्थेसाठी, गोरगरिबांसाठी, पालखी सेवेसाठी व इतर सर्व कार्यासाठी जी मंदिरामध्ये जे वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज चालतात त्याच्यासाठी द्यायचंय। परंतु काही लोक म्हणतात, अनेक चर्चेस मध्ये मी बघितलं, अरे क्या देने का चर्च को, बहुत पैसे वो चर्च के पास, क्या देने का चर्च को, बहुत पैसे वो चर्च के पास। आणि असं म्हणून म्हणतात, कशाला द्यायचं, हम तो इधर भेजेंगे, हम तो उधर भेजेंगे। अरे आम्हाला देवाने एक चर्च दिलेला आहे, त्याची जबाबदारी आम्हाला दिलेली आहे। ते चर्च आमचं वाढल म्हणजेच आशीर्वाद देखील आम्हाला मिळेल। त्यामुळे डिसिजन आम्ही घेता कामा नाही की ह्या चर्च मध्ये कशासाठी वापरले। आमचं काम एकच आहे, विश्वासाने देवाला देणं। प्रेज द लॉर्ड। आम्ही पाळकाला, कमिटीला नव्हे तर आम्ही देवाला देत आहोत हा विश्वास ठेवून आम्ही देवाला द्यायचा। अनेकदा आपण बघत आहे अनेक चर्चेस मध्ये आता काय परिस्थिती झाली, चर्च इस्टेटच विकते लोक, चर्चची जागा विकली जात आहे, चर्चचे वेगवेगळे जे काही इमारती इस्टेट ती विकली जाते, इव्हन चर्चच विकून टाकतात काही लोक, तर कोणी नाही आराचला चर्च ही बेटर। म्हणजे लोकांचा या दिवसामध्ये चर्च आणि मंदिरापासून भ्रम, ज्याला म्हणतात निराश होत चाललेला। लोकांना आता चर्च आणि मंदिरावर विश्वास राहिलेला नाही आणि अशा समय त्यांना वाटतं की हा पैसा, मेरा मेहनत का पैसा क्यों मैं बर्बाद करू, आणि अशा प्रकारची वृत्ती। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आज देवाने आपल्याला उत्तम असं हे चर्च दिलेलं आहे। 1915 साली हे प्रभूने स्थापन केलेलं चर्च आहे आणि तेव्हापासून निरंतर हे कार्य करत आहे। आमच्या अनेक पिढ्या आल्या आणि अनेक पिढ्या गेल्या आणि परमेश्वराने या चर्चच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद दिला आणि पुढे देखील त्याचं आगमन होत असताना हे कार्य निरंतर चालणार आहे। पर आम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की हे कार्य चालवणारा कोण आहे, परमेश्वर आहे। आम्ही देत कोणाला आहे, देवाला आहे। त्यामुळे आमचे मुलं बाळ, कुटुंब, आई, आज वडील सह, आमच्या लेकरांसह आमचं धन देखील मंदिरात असावं। शैतान म्हणतो धन उधर रखो, तुमको बहुत सारे काम है, बहुत सारे प्लॅनिंग है, बहुत सारे आने वाले दिनों में उधर रखो, उधर मत दो। त्यामुळे आम्ही चुकवेगिरी करतो, आपण फसवेगिरी करतो आणि त्याचा परिणाम हा होतो की मंदिराला जाऊन देखील आम्हाला आशीर्वाद मिळत नाही। अनेक लोकांचे आशीर्वाद का रोखले गेलेले आहे, का थांबले गेले, ते सगळं काही करतात पण देण्याच्या बद्दल ते हात मागे खिसून देतात, मागे खिसून देतात। परमेश्वराने इच्छा धनाची काही कमी नाही। आपण सोना चांदी करतो, आज आपण जर बघितलं तर स्वर्गामध्ये तुम्हाला सोन्याचे रस्ते सोन्याचे आहे, त्याची वेशी जी आहे ते सोन्याची आहे, तिथे आम्हाला जायचंय। आज हम सोने को सिर पे रख के घूमते, उधर पैर के नीचे सोना है, पाहिजे तेवढं सोनं मिळेल, परंतु आज आम्ही हे सोन्यासारखा आत्मा जे देवाने दिलं त्याच्याकडे बघत नाही, व सोना पैसा 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 करते। अरे ये सबसे इम्पॉर्टंट जो प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, त्याच्यासाठी येशूने आपलं रक्त सांडलेलं आहे, त्याचं बलिदान त्याने दिलेलं आहे आणि त्याची इच्छा आहे, जे सुरुवातीला यहोशू म्हणतं की मी आणि माझा घराणं तर परमेश्वराची सेवा करणार, तुम्हाला जे करायचं ते करा। हो प्रिया, आज परत एक बार आपण या पवित्र मंदिरामध्ये आलो असताना आम्हाला या मंदिरातून एक गोष्ट शिकायला पाहिजे की आम्ही निरंतर
सर्व कुटुंब येऊन द्या, कारण की मागे राहणं म्हणजे मागे खिसणं घेणं, आणि हे कोणाच्या हातामध्ये? शैतानाचं काम आहे. आपण अनेक तो हमारे घर में कोई शैतान है क्या, हमारे घर में भूत है क्या, हमारे अरे भूत नाही आहे, शैतान नाही, परंतु हे मोहपाश, हे शैतानी मोहपाश आहे. कदाचित फारो राजा नसेल तुमच्या घरामध्ये, कदाचित तुम्हाला कोणी दडपशाहीने दडपत नसेल, परंतु शैतानाची योजना आहे की काही लोक मागे राहावं, यासाठी की हे लोक जे गेलेले ते परत येतील आणि त्यांनाही शैतानाने थंड करावं. आणि यासाठी आपण जर बघतो की तेव्हा तो जो आहे, बघा आता इथे आपल्याला असं दिसतं की तो वैतागतो. आणि आता जेव्हा 10वी पिढा येते, अध्याय 11 मध्ये काय लिहिलेलं आहे? तेव्हा मग फारो म्हणतो, अरे लोक म्हणतात, अरे ये क्या हो गया, मेरा बच्चा मर गया, माझा प्रथम पुत्र मारला गेलेला आहे, आता ह्यांना तुम्ही जाऊ द्या, आता यांना तुम्ही सोडून द्या. आणि अशा समय परमेश्वराने काय केलेलं आहे की पिढा तर पाठवलेली आहे, परंतु इस्रायली लोकांच्या घरामध्ये काही देखील असं अनर्थ घडलेलं का घडलं नाही? कारण की त्यांच्या दारावर एक कोकऱ्याचं रक्त लावलेलं. यस प्रियांनो, लक्षात ठेवा, जे देवासाठी सर्व काही करायला साठी बाहेर निघतात, त्यांचे पत्नी पण, मुलं पण, लेकरं पण, आई वडील पण आणि धन पण घेऊन बाहेर निघायची तयारीमध्ये आहे, देव त्यांच्या घराच्या कपाळपट्टीला, त्यांच्या जीवनामध्ये वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताचा काय करतो? स्पर्श करतो. त्याच्यावर कोणती सत्ता चालत नाही, त्याच्यावर कोणत्याही ताकद चालत नाही, त्याच्यावर कोणताही अनर्थ येणार नाही, हे जाणून घ्या. कारण की तुम्ही कुटुंब एक आहात आणि तुमचं ऐक्यामध्ये असलेलं कुटुंब मंदिर म्हटलेलं देवाच्या पाखराखाली सुरक्षित असं आहे. प्रेज द लॉर्ड. अर्धे इकडे अर्धे तिकडे असं नाहीये. तुम्ही सर्व एकत्र आहात, एक मनाने एक चित्ताने देवाकडे येऊन त्याच्या मंदिरामध्ये बसून त्याच्या मंडळीमध्ये वावरणारे असे लोक झाल्यामुळे त्या कपाळ आणि तुमच्या घराला, तुमच्या जीवनाला एक रक्ताच्या कोटाचं संरक्षण प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड. जे इतरांना प्राप्त होऊ शकत नाही, ते मरत आहे, ते जळत आहे, त्यांचा नाश होत आहे. शद्रक मेशक अबेदनगोला आपण बघितलं की त्याला अग्नीमध्ये टाकण्यात आलं, परंतु ते मेले नाही. कारण की देव तिथे उभा होता, परंतु देवाने एक अग्नी तयार केलेली आहे. अग्नीचं सरोवर त्याला म्हटलेलं आहे. आणि त्या अग्नीच्या सरोवर कोणासाठी बनवलेलं सांगा बरं? देवाने एक अग्नीचं सरोवर तयार केलेलं आहे. आणि ज्या प्रकारे देव म्हणतो, येशू म्हणतो, मी जातो तुम्हासाठी घर तयार करतो, तसा एक अग्नीचा सरोवर देखील तयार आहे. तो कोणासाठी तयार केलेला आहे? सैतानासाठीच तयार केलेला आहे, त्याच्या दूतांसाठी तयार केलेला तो सरोवर आहे. परंतु नाईलाजाने त्या सरोवरामध्ये कोण जाणार आहे? त्याचे उपासक आणि भक्त देखील जाणार आहे. त्याला फॉलो करणारे लोकांना त्या सरोवरचा लाभ मिळणार आहे. तिथे शद्रक मेशक अबेदनगो सारखा देव येऊन त्यांना बाहेर काढल का आता? असं वाटतं का आता? तर किती बोंबलातील, किती ओरडतील. श्रीमंत पुरुषासारखे आता नको, एक थेंब तरी दे. काही नाही होणार. हो प्रियांनो, अग्नीचं सरोवर, आज तुमची अग्नी परीक्षा होते. येशू येईल तुमच्या घरामध्ये, येईल तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या समस्या मांडा की देवा मला जाण्यामध्ये, मंदिरामध्ये जाण्यामध्ये, तुझ्या सानिध्यामध्ये, तुझ्या पावित्र्यामध्ये चालण्यामध्ये हे अडकळणे देव सोडवेल. त्या अग्निपरीक्षेमध्ये तो स्वतः उभा राहील आणि तुम्हाला त्या अग्निपरीक्षेतून मुक्त करील आणि स्वतःचा गौरव करून घेईल. परंतु तुम्ही म्हणणार की नाही, थोड़ा ऍडजस्ट करके लेते अपन लोग, थोड़े से लोग जाओ, थोड़े से लोग पीछे रहो, ये भी खुश वो भी खुश, दोन्ही बुडणार आहे प्रियांनो. हा समय योग्य निर्णय घेण्याचा आहे, तडजोडीचा नाही. निर्णय कठोर आहे, निर्णय कठीण आहे. अनेक गोष्टी सोडाव्या लागणार, अनेक गोष्टीचा त्याग करावा लागणार. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हा निर्णय तुम्ही देवाच्या निर्णयाला अनुसरून घेत आहेत. प्रेज द लॉर्ड. हे शैतानाला आवडणार नाही, जगात लोकांना आवडणार नाही, परंतु देवाला आवडतो. आणि जर देवाला आवडतो तर तो तुम्हाला सहाय्य देखील पुरवणार आहे, तुम्हाला काही देखील कमी पडू देणार नाही. आणि तुमचे घराने मंडळीमध्ये प्रस्थापित होणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
ही बाब फार महत्वाची आहे. काही लोक गेले आणि काही लोक मागे राहिले, हे बिलकुलच आवडण्यासारखं नाही. कधी आपण ट्रिप काढली काश्मीरचं, तर आपण तिकडे गेल्यानंतर आपल्याला फार वाईट वाटतं. अरे माझे 2-3 लोक बिचारे, परीक्षा होती, एक्झाम होती म्हणून येऊ शकले. मग मम्मी एंजॉय करते, पण त्यांना घर क्या रे कसं आहे, मम्मी आप उधर एंजॉय कर रहे हैं, हमारी इधर परीक्षा चल रही है क्या. येस, आपल्याला वाईट वाटतं. हो प्रियांनो, आपल्या जीवनाच्या धावामध्ये देखील तसंच होणार आहे की अनेक जण पुढे जातील, अनेक जण मागे राहतील. परंतु त्या समयामध्ये आपण विचार करा की त्या दोष कोणाचा आहे. दोष हाच आहे की आपण त्या ट्रॅप मधून, त्या बंधनामधून स्वतःला सोडवू शकले नाही. त्याचा परिणाम हा झाला की मी आणि माझं घराण्यापैकी काही घराणं खाली राहिले आणि काही घराणं वर गेलेले आहे. हो प्रियांनो, अशा पूर्णतेमध्ये नाही, अपूर्णतेमध्ये नाही, तर पूर्णतेमध्ये देव तुम्हाला चालवू इच्छितो. इथे आपल्याला असं दिसतं की त्यांचा पहिला पुत्र मेला आणि त्यांनी काय केलेलं आहे, या लोकांची सुटका केलेली आहे. हो प्रियांनो, आज ही परमेश्वराचा जीवित एकुलता एक पुत्र आमच्यासाठी मरण पावला. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तुम्हाला आणि मला सुटका मिळालेली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, आम्हाला देखील मृत्यूच्या द्वारे सुटका मिळाली आहे. आणि परत एक बार जर आम्ही मृत्यूकडे बघत आहोत, कारण की जे ख्रिस्तामध्ये जगतात त्याला मरण नाही, त्याला जीवन आणि सार्वकालिक जीवन आहे असं देव सांगतो. देवाचं अभिवचन आहे. तो मेला तरी जगेल, पुनरुत्थान जीवन मीच आहे असं तो मार्था आणि मारियाला सांगत असताना आज परत एक बार तो सांगते की जे तुमच्यावर मरण होतं ते माझ्यावर घेतलेलं आहे, यासाठी की तुम्हाला जीवन मिळावं. प्रेज द लॉर्ड. आणि ते जीवन कुठे आहे आज तुम्हाला आणि मला ठरवायचं. ते जीवन घरामध्ये आहे, ते जीवन जॉबमध्ये, ते जीवन नोकरीमध्ये, की हे जीवन येशू ख्रिस्ताच्या आनंद में. आनंदी आनंद है, आनंदी आनंद है मेरे येशू के चरणों में. मग हे आनंद सगळ्यांना का मिळू नाही. काही लोकांना आनंदी आनंद दुसरे के चरणों, दुसरे काम में, व्यवसाय में. यस, मारता मारता तो खूप गोष्टी बरोबर दगदग करते, परंतु एकच गोष्ट अगत्याची आहे, ती कोणी निवडून घेतलेली आहे, कोणता वाटा निवडलेला आहे, माझ्या चरणी बसून माझं वचन ऐकण्याचा. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार. यस, तो काढून घेतला जाणार नाही. मार्था, तू दगदग कर, सगळं काय कर, तू चांगलंच काम करत आहे, तू काही वाईट काम करत नाही. परंतु जेव्हा मंदिराची बेल वाजली, जेव्हा देव या मंदिरामध्ये आला, जेव्हा आशीर्वादाची ओतणी होत आहे, मार्था किचन मध्ये स्वयंपाक करत बसलेली आहे आणि मारिया चरणी बसून आशीर्वाद घेत आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रियांनो, निश्चितच आपण मार्था आणि मारिया सारखं जीवन जगत असताना कोणता वाटा निवडावा हे ठरवा. आणि येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं की मारियाचा वाटा तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. परंतु या दिवसामध्ये आम्हाला असं दिसत आहे की काम, जबाबदारी, वेगवेगळ्या ड्युटीजमुळे अनेकदा आपण मारियाच्या जागे मार्था बनूनच जीवन जगत आहोत. त्याचा परिणाम हा होत आहे की आपल्यामध्ये कुरकुर, बहिणीच्या बद्दल बडबड चालू झालेली आहे. मार्था कोणाच्या बद्दल कंप्लेंट करत होती, कोणाच्याकडे कंप्लेंट करत होती. यीशु म्हणतो, अरे ये तो सही रास्ते पे चल रहे हो, मेरे पास कंप्लेंट, शैतान को कंप्लेंट कर उसका. कारण की तिने तर बरोबर ती काम करत आहे आणि तिची कंप्लेंट माझ्याकडे करते. यीशु इसको अक्कल दे काम करने को. अरे वो सही रास्ते पे, तू इधर रास्ते पे, ये गलत रास्ते पे. यस प्रियांनो, या दिवसामध्ये आम्हाला काय करायची आहे, प्रार्थना करायची येशूकडे. तर आपण मार्था म्हणून प्रार्थना करणार आहे की मारिया म्हणून प्रार्थना करणार, हा प्रश्न विचारतो. मार्थाची प्रार्थना आपल्याला पाहिजे की मारियाची प्रार्थना पाहिजे. हाँ, मारिया म्हणायला पाहिजे, यीशु वो मार्था को बोल कि जैसे मैं इधर बैठी वो भी इधर आ जाए. मार्था बोलेगा खाने के वांदे हो जाएंगे, उसका क्या. हाँ, आपण खाणे पिण्याच्या बद्दल फार आग्रह की लसूण मिळायला पाहिजे, अद्रक मिळायला पाहिजे, आपल्याला ते जुने सगळ्या काही गोष्टी. पण येशू म्हणतो जीवनाची भाकर. अरे हे तू मेला ना तरी ती भाकर कामी येईल, कारण की ही भाकर स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे, ती मी तुम्हाला देत आहे. आणि तू सकाळी केली दुसऱ्या दिवशी खाऊ शकत नाही अशी शिळी भाकर होणारे भाकरीसाठी जगतोय का, जगते का, याच्याबद्दल आज आपण गंभीर्याने विचार करायचा. यहोशुआ म्हणतो तुम्हाला त्या भाकरी खायच्या तर खा, लसूण खायचं तर खा, मांडा तिकडचं जे काही खायचं तर खा, मी आणि माझं घराणं तर
परमेश्वराचे आशीर्वाद आणि लाभ घेणारे. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही धन्यवाद देतो, कारण की परत एक वार आम्ही आपल्या जीवनाच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला एक गोष्टीचा परत एक वार विचार येतो की खरोखर मी कशासाठी जगत आहे, माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे. आत्मपरीक्षण करत असताना मला दिसून आलं पित्या, मला कळून येते की पित्या मी जगत तर आहे, परंतु माझ्या जीवनामध्ये येशू प्राधान्य तुला नाही. माझ्या घरातले काही लोक मंदिराला येतात, काही जण तुझ्या सेवेमध्ये, काही जण, परंतु काही लोक आज देखील विविध कारणाने विविध प्रश्न घेऊन घरीच असतात किंवा मंदिर येणं टाळतात. आज परत एक वार मी त्यांच्यासाठी हीच प्रार्थना करते, मी त्यांच्यासाठी हेच प्रार्थना करतो की प्रभू शैतानाच्या फारोच्या या बंधनातून त्यांना मुक्त कर, यासाठी की संपूर्ण घर पैसा धन सह आम्ही जाऊन देवाची आराधना करू. कारण की ज्या समय येशू येईल कोणताही व्यक्ती कोणीही मागे राहता कामा नये. तो सियोन देश जो तू आम्हासाठी तयार करत आहे त्यामध्ये प्रवेश मिळावा. प्रश्न अनेक आहे, अडचणी अनेक आहे, तुझ्या मार्गात चालणं सोपं नाही, परंतु तू म्हणतो की जो मला अनुसरतो त्याने आत्मनिग्रह करावा आणि आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावं. हो पित्या, यामध्ये प्रॉब्लेम अनेक येणारे, सैतानी बंधन अनेक येणारे, सैतानाचे अडकळणे येतील, फारोचे अनेक अत्याचार आमच्यावर येतील, परंतु आम्ही अत्याचारकडे नाही तर आम्ही आशीर्वादाकडे बघणार आहोत आणि तो आशीर्वाद देवा तुझ्याच चरणामध्ये आहे. आज आम्हाला त्याचं मोल कळालं असताना आम्ही परत एक वार या संजीवनी सभेमध्ये आमचं जीवन आणि आत्मा तू संजीवित करत आहे आणि खरं मोल सकुटुंब मंदिरात येण्याचं मोल तू आम्हाला जर विदित केलेलं आहे तर त्या अनुसार चालण्याकरता तुम्हाला ताकद, शक्ती आणि बळ दे. आभार मानतो की तिसऱ्या दिवसाचा हा शेवटला सेशन संपत असताना परत एक वार तुझा पवित्र हात, तुझा सामर्थ्यशाली हात, तुझा बोध करणारा हात, तुझा संजीवित करणारा हात, तुझ्या आत्म्याचा स्पर्श, तुझ्या आत्म्याचे बोध आम्हाला मिळालेले आणि आम्ही आशीर्वादित असं ठरलेलं. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन. thank you